आता अगेन सुरुवातीलाच काहीतरी की काही याच्यातला जो डेटा असेल ना किंवा जे पॉईंट्स असतील ना ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत बरं का. तरी पण काहीतरी एकदा पुन्हा एकदा काहीतरी बघून घेऊया आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी इकडं क्रॉप्स आहेत, त्याच्यानंतर काहीतरी की एरिया आहे, कोणत्या एरियामध्ये, प्रोडक्शनमध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त कोण आहे, आणि प्रोडक्टिव्हिटी. ओके, प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये काहीतरी की काय आहे काय नाही ही थोडीशी काहीतरी की आपल्याला इकडे पॅरामीटर जे आहे ते इथं पाहायला मिळतात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की क्रॉपच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतो इथं राईस. ओके, राईस. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतो क्रॉप म्हणजे ते काहीतरी की राईस. एरिया जर आपण इकडे बघितला तर साधारणतः काहीतरी की वेस्ट बेंगॉल, आणि प्रोडक्टिव्हिटी पण जर आपण इकडे बघितली तर काहीतरी तिकडं वेस्ट बेंगॉल इथं काहीतरी आपल्याला टॉप किंवा काहीतरी ॲज अ लिडिंग स्टेट काहीतरी पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी क्विंटल पर हेक्टर हे जर आपण इकडे बघितलं तिथं मात्र काहीतरी की आपल्याला आयडिया येते किंवा काहीतरी की पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की पंजाब. आता ओव्हरऑल क्षेत्राचा जर विचार केला तर एरिया आणि काहीतरी की प्रोडक्शन हे कुठे आपल्याला जास्त पाहायला मिळतं तर ते म्हणजे कुठेतरी की वेस्ट बेंगॉलमध्ये. तेच जर आपण काहीतरी तिकडं प्रोडक्टिव्हिटी क्विंटल पर हेक्टर म्हणजे एका हेक्टरवरती किती क्विंटल प्रमाणात काहीतरी की उत्पादन निघतं याच्या संदर्भात जर आपण बघितलं ना तर आपल्याला इथं पाहायला मिळतं ते म्हणजे आहे पंजाब. पंजाब इथं आपल्याला काहीतरी याचं लिडिंग स्टेट पाहायला मिळते. ओके, कशाच्या उत्पादनामध्ये, राईच्या उत्पादनामध्ये. आणि अगेन आपण लास्ट टाईमलाच बघितलं होतं खरीप आणि रब्बी दोन्ही सीझनमध्ये काहीतरी की बेसिकली हे जे पीक असतं ते घेतलं जातं. मात्र त्याच्यामध्ये जर काहीतरी की थोडंसं आपण बघितलं तर रब्बी सीझनमध्ये काहीतरी सगळ्यात जास्त उत्पादन असतं ते ऊसाचं घेतलं जात असतं, साधारणतः काहीतरी की 31.00% आहे, आणि खरीपमध्ये काहीतरी की तेच उत्पादन साधारणतः 20% आहे. ओके, सो एरिया अँड प्रोडक्टिव्हिटी वाईज कुठे आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, मात्र काहीतरी की क्विंटल पर हेक्टर आहे ते पंजाब आहे. ठीक आहे, सेकंड आहे वीट. ओके, वीट गहूच्या संदर्भात अगेन इथं आपल्याला पाहायला मिळतं यूपी, आणि अगेन सेम यूपी. सगळ्यात जास्त काहीतरी की जो एरिया असेल गव्हाच्या काहीतरी की उत्पादन क्षेत्राखाली येतो तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो वेस्ट बेंगॉलमध्ये, सॉरी यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये. आणि अगेन सेम प्रोडक्टिव्हिटी जर बघितली आपण तर अगेन काहीतरी की तिथे पार्ट पाहायला मिळतो तो म्हणजे यूपीच, उत्तर प्रदेश. ठीक आहे, प्रोडक्शनच्या बाबतीत पण काहीतरी आपल्याला उत्तर प्रदेशच काहीतरी तिकडं टॉप किंवा काहीतरी की लिडिंग असं स्टेट पाहायला मिळतो. तेच मात्र काहीतरी तिकडं प्रोडक्टिव्हिटी क्विंटल पर हेक्टर जर बघितली तर मात्र याचं काहीतरी डेटा अगेन सेम काहीतरी की पंजाबचं नाव घेतो किंवा काहीतरी दर्शवतो. ओके, सो पंजाब जो आहे तो काहीतरी तिकडं कमी क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की उत्पादन घेणारं राज्य बनतं. अदरवाईज एरिया वाईज आणि प्रोडक्टिव्हिटी वाईज जर बघितलं तर मग काहीतरी की तो कोण आहे उत्तर प्रदेश. ओके, यूपी. साधारणतः इथं आपल्याला पाहायला मिळतं क्विंटल हेक्टर म्हणजे तर साधारणतः क्विंटल 41.79. ओके, एवढ्या प्रमाणात काहीतरी की ॲक्च्युली उत्पादन आहे ते काहीतरी की घेतलं जातं. ओके, आणि अगेन जर सीझन जर बघितलं आपण तर आपल्याला माहितीच आहे रब्बी बेसिकली काहीतरी की हे काय म्हणू आपण त्याला गहू जे आहे ते काहीतरी की रब्बीचं पीक आहे, राईट. त्याच्यानंतर आहे मेज, थर्ड वन. ओके, मेज मकाच्या संदर्भात इथं आपल्याला पाहायला मिळतो कर्नाटक, आणि अगेन काहीतरी की सेम कर्नाटक एरिया सगळ्यात जास्त काहीतरी तिकडं मक्याच्या काहीतरी उत्पादनासाठी वापरला जाणारा जो एरिया असेल तो आहे काहीतरी की कर्नाटक राज्यामध्ये. आणि अगेन प्रोडक्टिव्हिटीमध्ये जर बघितलं आपण तिथं आपल्याला पाहायला मिळतं कर्नाटक आहे की तो राज्य जो तो काहीतरी की लिडिंग आहे मेजच्या काहीतरी की उत्पादनामध्ये. तेच आपण जर काहीतरी की बघितलं तिकडं प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात तर आंध्र प्रदेशमध्ये काहीतरी तिकडं उत्पादन किंवा काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी आहे ना ती काहीतरी की सगळ्यात जास्त आहे. बरोबर, म्हणजेच काहीतरी की कमी क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त काहीतरी उत्पादन त्यांच्याद्वारे घेतलं जातं. अदरवाईज जर इकडं बघितलं तर कर्नाटक जो आहे तो काहीतरी की एरिया आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये काहीतरी आपल्याला लिडिंग स्टेट पाहायला मिळतो. ओके, क्विंटल पर हेक्टरच्या संदर्भात आपल्याला इथं पाहायला मिळतं 19.00 हे क्विंटल पर काहीतरी हेक्टरचं उत्पादन आहे मेजचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कॉटन. कॉटनच्या संदर्भात आपल्याला माहितीच आहे सगळ्यात जास्त जो एरिया आहे, ओके, सगळ्यात जास्त जो एरिया आहे कॉटनच्या काहीतरी प्रोडक्शनसाठी तिकडे काहीतरी की यूज केला जाणारा तर तो आहे काहीतरी की महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र जो काहीतरी की एरियामध्ये काहीतरी की तिकडे लिडिंग स्टेट आहे. ओके, लिडिंग स्टेट आहे. ते जर आपण प्रोडक्शनच्या संदर्भात जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं पंजाब. ओके, पंजाब इज अ प्रोडक्टिव्हिटी इन द सेन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी और इन कंटेक्स्ट ऑफ द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द कॉटन पंजाब जे काहीतरी आपल्याला इथं लिडिंग स्टेट पाहायला मिळतं. आणि अगेन सेम प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात पण काहीतरी अगेन सेम पंजाबच काहीतरी पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर आहे सोयाबीन.
ठीक आहे. सोयाबीन इथं मात्र थोडासा डेटा चेंज होतो. एरिया आणि प्रोडक्टिव्हिटी संदर्भात आपल्याला इथं एम पी, ओके एम पी मध्य प्रदेशचा तो काहीतरी ॲज अ लिडिंग स्टेट इथं पाहायला मिळतो, राईट, सोयाबीनच्या संदर्भात. आणि तेच जर काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी संदर्भात बघितलं तर आपल्याला महाराष्ट्र ॲज अ लिडिंग काहीतरी स्टेट इथं पाहायला मिळतो, ओके, सोयाबीनच्या प्रोडक्टिव्हिटी संदर्भात. आणि क्विंटल पर हेक्टर संदर्भात काहीतरी इकडं साधारणतः 20 ते 25 काहीतरी की पर्सेंटेज आपल्याला इथं पाहायला मिळते, राईट. त्याच्यानंतर अगेन टोटल पल्सेस म्हणजे काहीतरी की सगळ्या ज्या काहीतरी की डाळींचं उत्पादन भारतामध्ये घेतलं जातं ना, त्या सगळ्यांना काहीतरी की एकत्रित करून काहीतरी की काय म्हणू आपण त्याला, जो डेटा निघतो त्याच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं तर एरिया वाईज जर बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळतं एम पी लिडिंग स्टेट इन कंटेक्स ऑफ द टोटल पल्सेस, किंवा डाळींच्या काहीतरी तिकडं डाळींचा उत्पादनासाठी काहीतरी की सगळ्यात जास्त काहीतरी की एरिया कल्टिवेट केला जात असेल तर तो कुठे आहे, एम पीमध्ये. आणि ते जर प्रोडक्शनच्या संदर्भात बघितलं तर ते आपल्याला पाहायला मिळतं यू पी, उत्तर प्रदेश, ओके. आणि अगेन इथं प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात बघितलं तर काहीतरी की लिडिंग स्टेट कोण आहे इकडं, महाराष्ट्र. तेच जर आपण इकडं अगेन इम्पॉर्टंट असा पार्ट बघितला तो म्हणजे काहीतरी की टोटल ऑइल सीड्स, ओके, तेलबिया म्हणतो आपण त्याला, राईट, तेलबिया यांच्या संदर्भात जर बघितलं तर सगळ्यात जास्त जो एरिया आहे तो एम पीच्या काहीतरी की अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. एम पी जे राज्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त ऑइल सीडचं काहीतरी की कल्टिवेशनसाठी काहीतरी की एरिया जो आहे तो घेतला जातो. ते प्रोडक्शनच्या संदर्भात येतात लिडिंग ऑइल सीडच्या संदर्भात अगेन आपल्याला एम पीच पाहायला मिळते, ओके, मध्य प्रदेश. मात्र प्रोडक्टिव्हिटी संदर्भात जर बघितलं तर इथं तमिळनाडू जो काहीतरी की आहे ॲज अ लिडिंग स्टेट आहे, ओके, तमिळनाडू जो आहे तो काहीतरी की ॲज अ लिडिंग स्टेट आहे. त्याच्यानंतर आहे गुजरात, सॉरी ग्राउंडनट्स, ओके, ग्राउंडनट्स. आता ऑइल सीडमध्येच काहीतरी की इथे मस्टर्ड असेल आणि काहीतरी की ग्राउंडनट असेल ना, यांना सेपरेटली काहीतरी की कन्सिडर केलं जातं. कारण का सगळ्यात जास्त तेलांच्या काहीतरी उत्पादनामध्ये यांचे जे काहीतरी जे तेल आहेत ते काहीतरी सगळ्यात जास्त यूज केले जातात भारतामध्ये, त्याच्यामुळे यांना काहीतरी की सेपरेटली तिकडं गृहीत धरलं जातं किंवा काहीतरी की कन्सिडर केलं जातं. सो ग्राउंडनटच्या उत्पादनामध्ये तर आपल्याला पाहायला मिळतो सगळ्यात जास्त जो एरिया आहे तो गुजरात राज्याच्या काहीतरी की अंतर्गत येतो. आणि आपण हे सुरुवातीलाच काहीतरी की डिस्कस केलं होतं, ग्राउंडनट असेल म्हणजेच काहीतरी की भुईमूग याच्या उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की पुढे असणार किंवा अग्रेसर असणार राज्य कोणतं आहे तर ते म्हणजे एरिया वाईज गुजरात आहे. प्रोडक्शनच्या संदर्भात बघितलं तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतं आंध्र प्रदेश. आणि इथे प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं तमिळनाडू, ओके, तमिळनाडू जो काहीतरी की इथं ॲज अ लिडिंग स्टेट आहे, ओके. आणि अगेन टोटल तिकडे काहीतरी की ऑइल सीड झालं आणि ग्राउंडनट झालं. याच्या संदर्भात आपण कालच बघितलं होतं, ही जी पिकं असतात ही काहीतरी की खरीप आणि काहीतरी की रब्बी दोन्ही याच्यामध्ये काहीतरी की घेतली जातात, ओके. दोन्ही सीझनमध्ये काहीतरी की घेतली जाणारी ही पिकं आहेत, ओके. सोयाबीन झालं आणि काहीतरी तिकडं सॉरी ऑइल सीड झाले आणि काहीतरी की ग्राउंडनट झालं. त्याच्यानंतर आहे मस्टार्ड. आता मस्टार्डच्या संदर्भात अगेन एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहायला मिळते, ती म्हणजे काहीतरी की सगळ्यात जास्त एरिया असणारं, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रोडक्शन असणारं आणि सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी असणारं राज्य आहे ते म्हणजे काहीतरी की राजस्थान, ओके, राजस्थान. सरसो किंवा काहीतरी की त्याला राईचं तेल आपण म्हणतो मराठीमध्ये, सरसो तिकडे त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला काहीतरी की मस्टार्ड म्हणतात, ओके, मस्टार्ड राईचं तेल. सो राजस्थान इज द लिडिंग स्टेट इन कंटेक्स ऑफ द मस्टार्ड एरिया, प्रोडक्शन ॲज वेल ॲज द प्रोडक्टिव्हिटी. तिघे याच्यामध्ये काहीतरी की तिन्ही क्षेत्रामध्ये काहीतरी की राजस्थान जे आहे ते काहीतरी की मस्टार्डचं उत्पादन आपल्याला ॲज अ लिडिंग किंवा काहीतरी की ॲग्रेसर असं राज्य पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अगेन शुगर केन, ऊसाच्या उत्पादनामध्ये आता इथं थोडासा डेटा जो आहे तो काहीतरी की अगेन थोडा स्ट्रेंज असं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. सगळ्यात जास्त एरिया जो असेल तो आपल्याला पाहायला मिळतो यूपीमध्ये आहे, प्रोडक्शनच्या संदर्भात पण यूपी आहे. मात्र प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती सगळ्यात जास्त कुठे आपल्याला पाहायला मिळते, साधारणतः महाराष्ट्रामध्ये, ओके. प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात जर आपण तिकडे विचार केला तर महाराष्ट्र तिकडे काहीतरी की ॲज अ लिडिंग स्टेट आहे, ओके, शुगर केन किंवा काहीतरी की ऊसाच्या उत्पादनामध्ये, राईट. एरिया वाईज यूपी, प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात पण यूपी, मात्र प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात काहीतरी की महाराष्ट्र तिकडे काहीतरी ॲज अ लिडिंग स्टेट आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जूट, ओके, जूटच्या संदर्भात अगेन आपण सुरुवातीलाच काहीतरी काही डिस्कस केलं होतं, शुगर केन झालं, जूट झालं आणि ग्राउंडनट झालं. आणि सॉरी हे जे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की जे क्रॉप्स होते ना यांच्या संदर्भात आपण सुरुवातीलाच तिथे डिस्कस केलेलं होतं. तिथं आपल्याला माहिती आहे वेस्ट बेंगॉल,
सगळ्यात जास्त काहीतरी तिकडं ज्यूटच्या काहीतरी उत्पादनासाठी जी जमीन असेल ना ती आपल्याला कुठे पाहायला मिळते? वेस्ट बेंगॉलमध्येच. ओके. अगेन प्रोडक्शनच्या संदर्भात पण काहीतरी येते वेस्ट बेंगॉल जे काहीतरी ॲज अ लिडिंग स्टेट आहे. आणि अगेन प्रोडक्टिव्हिटी जी असेल ती पण सगळ्यात जास्त आपल्याला कुठे पाहायला मिळते? तर ती म्हणजे काहीतरी की वेस्ट बेंगॉलमध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे टोबॅको. ठीक आहे. 12 नंबरचा येतं टोबॅको. टोबॅकोच्या संदर्भात जर बघितले तर आपण तर गुजरात. ओके. सगळ्यात जास्त काहीतरी की तिथे उत्पादनाखाली काहीतरी की असणारा जो एरिया असेल तो आपल्याला इथं पाहायला मिळतो गुजरात राज्यामध्येच. ओके. गुजरात राज्यामध्ये. आणि अगेन सेम सगळ्यात जास्त काहीतरी जे प्रोडक्शन असेल ते पण गुजरातमध्येच आहे. आणि प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात जरी आपण इकडे डिस्कस केलं तर तेही आपल्याला काहीतरी की सेम गुजरात राज्यच काहीतरी पाहायला मिळतं तंबाखूच्या काहीतरी उत्पादनासाठी. आता इथं बऱ्याचदा काहीतरी कन्फ्युजन होतं की महाराष्ट्र आणि काहीतरी की कर्नाटक. ओके. आणि गुजरात या तिघांच्या मध्ये काहीतरी कन्फ्युजन होतं. पण इथे तिन्ही याच्यामध्ये एरिया वाईज झालं, त्याच्यानंतर काहीतरी की प्रोडक्शन वाईज झालं आणि प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर तिथे काहीतरी की लिडिंग स्टेट कोण आहे इकडं? गुजरातच आहे. ओके. त्याच्यानंतर आहे अरहर. ओके. अरहर इथे महाराष्ट्र महाराष्ट्र आणि बिहार हे इम्पॉर्टंट असे काहीतरी की स्टेट्स आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात जास्त एरिया जो असेल तो काहीतरी तिकडं लागवडीखाली घेतला जातो अरहरचा, तो म्हणजे काहीतरी की महाराष्ट्रामध्येच. प्रोडक्शन पण काहीतरी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातच होतं. प्रोडक्टिव्हिटी मात्र काहीतरी की अरहरच्या उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला कुठे पाहायला मिळते? बिहारमध्ये. ओके. बिहारमध्ये काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती काहीतरी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर आहे इकडं शोरगाम म्हणजेच काहीतरी की ज्वारी. आणि ज्वारीचे उत्पादन आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आणि काहीतरी की महाराष्ट्र. ओके. सगळ्यात जास्त ज्वारीच्या काहीतरी की उत्पादनासाठी लागवडीखाली घेतला जाणारा काहीतरी की जो क्षेत्र असेल किंवा एरिया जो असेल तो कुठे आपल्याला पाहायला मिळतो? तर तो म्हणजे काहीतरी की महाराष्ट्रामध्येच. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शनच्या संदर्भात जरी आपण इकडे डिस्कस केलं त्याच्यामध्ये पण काहीतरी की महाराष्ट्र ॲज अ लिडिंग स्टेट आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला काय पाहायला मिळतो? इकडं महाराष्ट्रच पाहायला मिळतो. तो तिन्ही एरियामध्ये किंवा तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो इकडं महाराष्ट्रच काहीतरी की ॲज अ लिडिंग स्टेट आहे. ओके. त्याच्यानंतर आहे सनफ्लावर, सूर्यफूल. एरियाच्या संदर्भात महाराष्ट्र, त्याच्यानंतर प्रोडक्शनच्या संदर्भात पण महाराष्ट्र आणि प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात पण काहीतरी कर्नाटक. एरियाच्या संदर्भात कर्नाटक, प्रोडक्शनच्या संदर्भात कर्नाटक आणि अगेन इकडे काय म्हणू आपण त्याला प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात पण काहीतरी की कर्नाटक आपल्याला काहीतरी की ॲज अ लिडिंग स्टेट इथं काहीतरी की पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे सॅफ्लावर. ओके. सॅफ्लावर. सॅफ्लावरच्या संदर्भात तिथं काहीतरी की अगेन सेम आहे महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र. एरिया संदर्भात, प्रोडक्शनच्या संदर्भात आणि काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी संदर्भात पण काहीतरी आपल्याला ॲज अ लिडिंग स्टेट इथं कोण पाहायला मिळतो? तर तो म्हणजे महाराष्ट्र. ओके. त्याच्यानंतर आहे मँगो. आंब्याच्या काहीतरी की उत्पादनामध्ये आपल्याला माहितीच आहे सगळ्यात जास्त काहीतरी की जो एरिया असेल किंवा काहीतरी की लागवडीखालील काहीतरी की जे क्षेत्र असेल आंब्याच्या संदर्भात ते सगळ्यात आपल्याला जास्त पाहायला मिळतो कुठे? तर ते UP काहीतरी की राज्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर जर आपण इकडे बघितलं प्रोडक्शनच्या संदर्भात तर आंध्र प्रदेश इथं काहीतरी ॲज अ लिडिंग आहे. मात्र प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात बघितलं तर ते आपल्याला इथे UP पाहायला मिळतो. ओके. उत्तर प्रदेश. आणि फायनली ते एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की कॅश क्रॉप आपल्याला पाहायला मिळतं ते आहे टी किंवा काहीतरी की चहा. ओके. चहाच्या उत्पादनामध्ये आपल्याला काहीतरी की माहितीच आहे आसाम, आसाम आणि काहीतरी की आसाम. सगळ्यात जास्त काहीतरी की चहाच्या काहीतरी की लागवडीखाली असलेलं काहीतरी की जे क्षेत्र असेल किंवा जो एरिया असेल तो आपल्याला कुठे पाहायला मिळतो? आसाममध्येच. त्याच्यानंतर प्रोडक्शन जे आहे ते काहीतरी की सगळ्यात जास्त कुठे घेतलं जातं? आसाममध्येच. आणि प्रोडक्टिव्हिटी पण काहीतरी की सगळ्यात जास्त कुठे आहे? आसाममध्येच आहे. ओके. मात्र मात्र जर थोडंसं इथं आपण इन्फॉर्मेशन बघितली की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये काहीतरी की चहा घेतला जातो. सो इथं आसाम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, दार्जिलिंग म्हणजे काहीतरी की वेस्ट बेंगॉल. आता इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. दार्जिलिंग म्हणजे काहीतरी की वेस्ट बेंगॉलचाच ॲक्च्युली पार्ट आहे. असा जो वेस्ट बेंगॉलवरती गेलेला ना त्याचा इथला इथला थोडासा काहीतरी की भाग आहे जो हिमालयाचाच काहीतरी की पार्ट बनतो, त्यालाच आपण काय म्हणतो? दार्जिलिंग. ओके. तर तो वेस्ट बेंगॉलचाच काहीतरी की पार्ट आहे आणि सोबतच काहीतरी की कर्नाटक असेल.
काय घेतलं जातं, चहाचं उत्पादन घेतलं जातं. आता या सगळ्यांची काहीतरी आपण इकडे थोडीशी डिस्कस केलेलं आहे किंवा स्टडी केलेलं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, आहे असा जर डेटा आपल्याजवळ असेल तर करंटमध्ये असणारे काहीतरी जे याच्यातले जे काहीतरी क्रॉप्स असतील, बरोबर, करंटमध्ये असणारे त्या वर्षी काय नाही त्याच्या संदर्भात करंटमध्ये कोणती ना कोणती न्यूज असतेच असते. सो ती थोडीशी लक्षात ठेवायची आणि तिथला हा जो डेटा आहे ना तो काहीतरी सरळ तोंडपाठ करून टाकायचा. सरळ सरळ आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ओके, दिस इज द बेस्ट टेक्निक टू बाय हार्ड दिस वन. ओके, वॉट एव्हर जे काय आहे ते. त्याच्यानंतर आहे ई, दुसरा पॉईंट, जनरल रेकमेंडेशन फॉर फर्टिलायझर डोसेस NPK रेशिओ. ओके, जे काहीतरी क्रॉप्स आहेत किंवा काहीतरी जी पिकं आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी किती प्रमाणात तिथे काहीतरी NPKचे काहीतरी जे डोस आहेत ते आपण दिले पाहिजेत या संदर्भात रेशिओ जो आहे ना तो इथे दिलेला आहे. अगेन इथे जर बोलायचं झालं प्रश्न जे आहेत त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत. कारण का लास्ट 5 to 10 इयरमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं NPKच्या संदर्भात. ओके, NPKच्या संदर्भात काहीतरी न्यूज जे आहेत ना त्या कंटिन्युअसली काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सोडियम झालं, पोटॅशियम झालं आणि काहीतरी हे नायट्रोजन याच्या संदर्भात. ओके, सो इथं फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं सिरियल. ओके, सिरियल क्रॉप्स. आता सिरियल क्रॉपमध्ये काहीतरी आपण बघितलंच होतं साधारणतः काहीतरी की तांदूळ असेल, ओके, बार्ली असेल, या टाईपचे काहीतरी आपल्याला पिकं जे आहेत, गहू जे असेल ते पण देखील काहीतरी आपल्याला इथं सिरियल क्रॉपमध्ये काहीतरी पाहायला मिळतं. यांचा NPKचा काहीतरी रेशो आहे तो साधारण तिथं 4:2:1 अशा संदर्भात काहीतरी सांगण्यात आलेला आहे. ओके, 4:2:1 म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण जे असेल ते काहीतरी साधारणतः 4 असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी की पोटॅशियम साधारणतः 2% आणि काहीतरी कॅल्शियम असेल तो काहीतरी साधारणतः 1% काहीतरी असायला पाहिजे. ओके, अशा प्रकारे काहीतरी इकडे NPKचा तिथं रेशिओ जो आहे तो सिरियल क्रॉप संदर्भात सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आहे पल्सेस. ओके, म्हणजे डाळी, याच्या संदर्भात काहीतरी की 1:2:1. त्याच्यानंतर ऑइलसीड असेल 3:2:1 आणि त्याच्यानंतर काहीतरी फॉडर किंवा काहीतरी त्याला आपण म्हणतो फायबर क्रॉप्स. ओके, यांच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळतं साधारणतः काहीतरी की 2:1:4. ओके, असं काहीतरी कडे रेशो जो आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ऑइल पर्सेंटेज ऑफ ऑइल सीड क्रॉप्स. ओके, ऑइल सीड्स म्हणजे काहीतरी की आता थोड्या वेळापूर्वी आपण इथं बघितलं होतं की त्याला आपण तेल बिया म्हणतो. ओके, तेल बिया, आणि त्यांचं काहीतरी की पर्सेंटेज म्हणजे काहीतरी की त्या बियातून साधारणतः किती प्रमाणात आपल्याला काहीतरी की तेल मिळतं आणि किती प्रमाणात नाही. आता भुईमुग झालं, सोयाबीन झालं, मस्टार्ड झालं. ठीक आहे, हे ॲक्च्युली काय असतात काहीतरी की तेल बिया आहेत. त्या बिया काढल्या जातात, नंतर यांना काहीतरी की ग्राइंड केलं जातं, प्रेस केलं जातं, त्याच्यातून काय केलं जातं तेल जे असेल ते काहीतरी की एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा काहीतरी की काढलं जातं. बरोबर. सो अल्टिमेटली आफ्टर दी ऑल प्रोसेस, सगळी प्रोसेस नंतर काहीतरी की आपल्याला एक ठराविक अमाऊंटमध्ये काहीतरी की जे ऑइल असतं ना ते काहीतरी तिकडे मिळत असतं किंवा प्राप्त होत असतं. ओके, सो तोच थोडासा काहीतरी की पर्सेंटेज आहे आपल्याला पाहायला मिळतो. सो इथे एका ठिकाणी काहीतरी की क्रॉप्स दिलेले आहेत, दुसऱ्या ठिकाणी काहीतरी की ऑइल पर्सेंट. ओके, ऑइल किती प्रमाणात काहीतरी की आपल्याला निघतं म्हणजेच काहीतरी की पर्सेंटेजच्या काहीतरी की प्रमाणात इथं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो अगेन याच्यावरती पण देखील काहीतरी जे प्रश्न आहेत ना ते विचारलेले आहेत, तो थोडंसं काहीतरी की लक्षात असू द्या. फर्स्ट ऑफ ऑल इथं ग्राउंडनट पाहायला मिळतो, ग्राउंडनट आणि काहीतरी की सनफ्लॉवर. ओके, ग्राउंडनट आणि काहीतरी की सनफ्लॉवर. आता थोडंसं अगेन ऑइल सीड काहीतरी की वेगळ्या होतात आणि तेच काहीतरी की जर आपण इकडे बघितलं कोकोनट. ओके, कोकोनट हा थोडासा काहीतरी की वेगळा ऑइल, बरं का, हा वेगळा ऑइल. इथं मस्टर्ड झालं, नायझर झालं, सॅफ्लॉवर झालं, कॅस्टर, सीसम आणि सोयाबीन आणि काहीतरी की ग्राउंडनट आणि सनफ्लॉवर झालं, या बिया असतात. कोकोनटचं मात्र काहीतरी आपल्याला माहिती आहे आतला काहीतरी की जो शेल असतो त्याच्यापासून काहीतरी की जे तेल असतं ना ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो इथं ऑइल सीडच्या संदर्भात जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त इथं आपल्याला कोणतं पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की
ग्राउंडनट्स किंवा काहीतरी की सनफ्लावर, जवळजवळ काहीतरी की 44 ते काहीतरी की 50% काहीतरी की जे तेल आहे ना ते आपल्याला कशातून पाहायला निघतं किंवा काहीतरी की काढलं जातं ते म्हणजे ग्राउंडनट किंवा काहीतरी की मग सनफ्लॉवरमधून. ओके, जवळजवळ काहीतरी की तिकडे 44 ते काहीतरी की 50% जे तेल आहे ना ते आपल्याला याच्यातून काहीतरी की मिळत असतं. त्याच्यानंतर आहे सोयाबीन. ओके, सोयाबीनमधून काहीतरी की साधारणतः 18 ते काहीतरी की 20% काहीतरी की तेल निघत असतं. ओके, म्हणूनच सोयाबीनचं जे काहीतरी की तेल असतं ना ते साधारणतः आपल्याला महाग असं मिळतं. त्याच्यानंतर आहे सिसम. ओके, सिसमच्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः काहीतरी की 46 ते 52% काहीतरी की तेल जास्त ते मिळतं. त्याच्यानंतर आहे कॅस्टर. ओके, कॅस्टरच्या संदर्भात 35 ते काहीतरी की 40% असेल. त्याच्यानंतर येतं काहीतरी की सॅफ्लावर, साधारणतः 24 ते काहीतरी की 36% असेल. त्याच्यानंतर काहीतरी की नायजर असेल, साधारणतः 35 ते काहीतरी की 45% असेल. त्याच्यानंतर रेपसीड किंवा काहीतरी की मस्टर्ड असेल, साधारणतः 33 ते काहीतरी की 34% काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. आणि फायनली तर आपल्याला काहीतरी कोकोनट पाहायला मिळतं. सो काहीतरी की सगळ्यात जास्त आहे. ओके, साधारणतः 55 ते काहीतरी की 60% जे ऑइल आहे ते आपल्याला काहीतरी कोकोनटमध्ये पाहायला मिळतं. बरोबर. सो याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काहीतरी की ग्राउंडनट आणि काहीतरी सनफ्लॉवर असेल. ओके, याच्या संदर्भात काहीतरी की प्रश्न जे आहेत ते ऑलरेडी विचारलेले आहेत आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे डेटा संदर्भातले जे क्वेश्चन असतात त्याच्यावरती प्रश्न असतात ते रिपीटेडच काहीतरी की विचारले जातात. सो कीप इन दॅट माइंड. ठीक आहे, पुढे बघूया ॲग्रोनॉमी. ओके, पुढे बघूया ॲग्रोनॉमी. आता डेफिनेशन जी होती ॲग्रोनॉमीच्या संदर्भात ती सुरुवातीच्याच काहीतरी की लेक्चरमध्ये तिथं आपण बघून घेतलेली होती. ओके, ॲग्रोनॉमी म्हणजे काहीतरी की इट बेसिकली कन्सिस्ट टू इम्पॉर्टंट ग्रीक वर्ड्स. एक म्हणजे काहीतरी की ॲग्रोज म्हणजे काहीतरी की बेसिकली फील्ड, आणि नोमोज म्हणजे काहीतरी की टू मॅनेज. ओके, टू मॅनेज. सो एक फील्ड आहे पर्टिक्युलर. ओके, एक फील्ड आहे पर्टिक्युलर, हिला काय करायचं आहे बेसिकली मॅनेज करायचं. सो या मॅनेजमेंटलाच काय म्हणलं जातं ॲग्रोनॉमी. ओके, या मॅनेजमेंटलाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲग्रोनॉमी. राईट. त्याच्यानंतर अजून आपण काहीतरी की बघितलं होतं इट इज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स. ओके, इट इज अ or agronomy is the branch of agriculture science which deal with principle and practices of crop production for obtaining maximum economic return from unit of area in definite period without deteriorating the fertility status of the soil. So ही जी डेफिनेशन होती ती पण काहीतरी आपण तिकडे डिस्कस केलेली होती. ॲग्रोनॉमी म्हणजे काहीतरी तिकडे ॲग्रिकल्चरचं काहीतरी एक शास्त्र आहे, सायन्स आहे, ज्याच्यामध्ये काय बघितलं जातं की काही प्रिन्सिपल्स असतील आणि काहीतरी की प्रॅक्टिसेस असतील त्या यूज करून काय केलं जातं एका काहीतरी की फील्डमधून किंवा काहीतरी की एका जमिनीच्या तुकड्यातून काय केलं जातं मॅक्झिमम काहीतरी तिकडं प्रोडक्शन म्हणजेच काहीतरी की उत्पादन जे असतं ते काय केलं जातं घेतलं जातं. ओके, उत्पादन जे असतं ते काहीतरी की घेतलं जातं. आणि त्याच वेळेला काहीतरी की बेसिकली जे सॉईलचं स्टेटस आहे किंवा फर्टिलिटी आहे ना त्याला काहीतरी की कोणत्याच प्रकारची काहीतरी की इजा जी असते ती पोचवली जात नाही. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲग्रोनॉमी. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲग्रोनॉमी. अगेन आपल्याला काहीतरी की बेसिकली याच्यामध्ये बरेचसेच असे काहीतरी की इम्पॉर्टंट प्रिन्सिपल जे आहेत ना ते काहीतरी की पाहायला मिळतात. बरोबर. मग ते जर बघितले आपण तर काहीतरी की कोणते कोणते इथं पाहायला मिळतात. तर पहिला आहे ते म्हणजे काहीतरी की ॲग्रोमेट्रोलॉजी. ओके, ॲग्रोमेट्रोलॉजी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सॉईल असेल आणि काहीतरी की टिलेजेस असतील. ओके, सॉईल आणि काहीतरी की त्याची टिलेज असेल म्हणजे जमीन आहे किंवा काहीतरी की माती आहे आणि त्याची काहीतरी की नांगरणी, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲग्रोमेट्रोलॉजी. टिलेज इज नथिंग बट नांगरणी. बरं का, टिलेज. पुढे आपल्याला काहीतरी की बघायचंच आहेत इम्पॉर्टंट काहीतरी जे टाईप आहेत ना टिलेजचे ते. ठीक आहे, हा झाला काहीतरी की इम्पॉर्टंट पहिला असा पॉईंट सॉईल आणि काहीतरी की त्याची टिलेज. त्याच्यानंतर आहे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन. ठीक आहे, माती असेल आणि त्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारं पाणी जे असेल आणि त्या काहीतरी की पाण्याचं तिकडे कन्झर्वेशन असेल. हा देखील पार्ट काहीतरी की आपल्याला इथं ॲग्रोनॉमीमध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट असं बेसिक प्रिन्सिपल पाहायला मिळतं. कशामध्ये ॲग्रोनॉमीमध्ये. त्याच्यानंतर ड्राय लँड ॲग्रिकल्चर असेल.
ओके, ड्रायलँड ॲग्रिकल्चर असेल. असं काहीतरी क्षेत्र आहे जिथं काहीतरी कंटिन्युअसली ड्राय आहे, त्या ठिकाणी पण काहीतरी बेसिकली जे ॲग्रिकल्चर असते त्याच्या संदर्भात पण काहीतरी जे अभ्यास आहे तो कशामध्ये केला जातो, ॲग्रोनॉमीमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर आहे मिनरल न्यूट्रिशन ऑफ प्लांट्स. प्लांट्स आहेत, त्या प्लांट्सला काहीतरी आवश्यक असणारे काहीतरी न्यूट्रिएंट्स जे आहेत ना, ते देखील आपल्याला काहीतरी इकडे पाहायला मिळतात ॲग्रोनॉमीमध्ये. आणि इफ यू रिमेंबर, आपण याच्यामध्ये काहीतरी बघितले होते मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट रिक्वायर्ड फॉर दी प्लांट्स. ओके, वनस्पतींना काहीतरी आवश्यक असणारे जे मिनरल किंवा काहीतरी जिकडं न्यूट्रिशन याच्या संदर्भात काहीतरी आपण असं डिस्कस केलेलं होतं. त्याच्यामध्ये मॅक्रो आणि काहीतरी मायक्रो हे दोन पार्ट आपण तिथे पाहिलेले होते. मॅक्रोमध्ये आपण बघितलं होतं जे काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी आवश्यक असतात, आणि मायक्रो म्हणजे काहीतरी बेसिकली जे लेस रिक्वायर्ड असतात. ठीक आहे. अजून काय पाहायला मिळतं आपल्याला इकडं, मन्युअर्स अँड द फर्टिलायझर्स. खत असतील. ओके, खतं असतील आणि त्यासोबतच काहीतरी फर्टिलायझर्स असतील. याच्या संदर्भात देखील काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला, ती ॲग्रोनॉमीमध्ये काहीतरी पाहायला मिळते. बरोबर. त्याच्यानंतर इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट. आता डिफरंट टाईपच्या काहीतरी इरिगेशन मेथड आहेत, त्यांचे काहीतरी बेनिफिट्स आणि त्यांचे काहीतरी ड्रॉबॅक काय आहेत ते देखील आपल्याला काहीतरी इकडं ॲग्रोनॉमीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट. ओके, वीड मॅनेजमेंट. वीड मॅनेजमेंट म्हणजे काहीतरी की तिथे क्रॉप जे आहेत किंवा काहीतरी तिकडे पिकं जे आहेत त्यांच्या आजूबाजूला काहीतरी उगवणारे अनावश्यक असे काहीतरी तिकडे वनस्पती असतील. बरोबर. काँग्रेस असेल, गवत असेल किंवा काहीतरी इतर कोणता काहीतरी पाला असेल, याच्या संदर्भात काहीतरी जी मॅनेजमेंट असते त्याला देखील काहीतरी इकडे ॲग्रोनॉमीमध्ये डील केलं जातं किंवा काहीतरी बघितलं जातं. त्याच्यानंतर आहे क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टम. ओके, क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टम. आता क्रॉपिंग आपल्याला माहितीच आहे. फार्मिंग सिस्टमच्या संदर्भात पण काहीतरी थोडीशी जी इन्फॉर्मेशन होती ना ती काहीतरी ऑलरेडी आपण इकडे बघितलेली आहे. क्रॉपिंग पॅटर्न असतील, ओके, मिक्स असेल किंवा काहीतरी सिंगल क्रॉप असतील, आणि फार्मिंग सिस्टम असेल, हे देखील काहीतरी आपल्याला ॲग्रोनॉमीमध्ये इथं पाहायला मिळतं. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इज द सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ओके, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे काय की आहेत जे रिसोर्सेस काहीतरी तिकडं आपण प्रॉपरली आणि काहीतरी तिकडं आपण म्हणू हायली इफिशियंटली काहीतरी असे यूज केले पाहिजे. ओके, न की कुठेतरी त्यांना काहीतरी कंटिन्युअसली डिप्लीट आपण काहीतरी करत बसलो पाहिजे. बरोबर. अगेन थोडंसं काहीतरी तिकडं नेचर बेस्ड किंवा काहीतरी नैसर्गिकरित्या शेती जी आहे ना तिला आपण प्रिफर केलं पाहिजे, न की कुठेतरी सिंथेटिक किंवा काहीतरी आपण म्हणू पूर्णपणे काहीतरी तिकडं खतांचा काहीतरी वापर करून शेती करणं कुठेतरी थांबवलं पाहिजे. हे सगळं आपल्याला काहीतरी सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये पाहायला मिळतं. ओके, सो तेच थोडंसं काहीतरी आपल्या इथे बघायचं आहे एक एक करून, राईट, ॲग्रोनॉमीमध्ये. सो बघूया आपण ते. सगळ्यात इथं आपल्याला काहीतरी पहिल्यांदा जो पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे आहे काहीतरी की टिलेजच्या संदर्भात. ओके, टिलेजच्या संदर्भात. टाईप ऑफ टिलेज. ओके, टाईप ऑफ टिलेज. आता टिलेज म्हणजे काय, साधारणतः इथं मगाशीच मी सांगितलं होतं नांगरणे. ओके, टिलेज म्हणजे काय असतं, बेसिकली नांगरणे म्हणजे काय, नांगराचा काहीतरी की तिकडं उपयोग करून जी अंतर्गत किंवा काहीतरी आतल्या साईडला असणारी काहीतरी जी सुपीक जमीन असते ना किंवा माती जी असते त्याला काय करायचं, वरती आणायचं, आणि त्या वरती आणलेल्या काहीतरी की मातीमध्ये काय करायचं, बेसिकली पेरणी करायची किंवा काहीतरी की पीक असेल ना ते घ्यायचं. यालाच काय म्हटलं जातं, बेसिकली टिलेज. ओके, यालाच काय म्हटलं जातं, बेसिकली टिलेज. आता हे टिलेज आवश्यक का असतं किंवा काहीतरी की अनावश्यक का असतं. आवश्यक याच्यासाठी असतं की सुपीक अशी असणारी काहीतरी की जी माती अंतर्गत असते तिला वरती आणलं जातं. कारण का, पिकं जे असतात ते काहीतरी केवढ्या आतमध्ये त्यांची जी मुळं असतात ते काहीतरी की पोचू शकत नसतात. म्हणून मग काय केलं जातं, आर्टिफिशियली किंवा काहीतरी की मशीनच्या द्वारे, म्हणजेच काहीतरी की नांगर असतो त्याला आपण प्लाव म्हणतो, त्याच्याद्वारे काय केलं जाते, सुपीक जमीन असते ती वरली माती असते ती काहीतरी की वरती आणली जाते, आणि त्याच्यातले काहीतरी की जे असणारे घटक असतील, मूलद्रव्य जे असतील ना किंवा खनिजे असतील ते पिकांना काहीतरी की पोचवले जातात किंवा काहीतरी की ते पिकं जे असतात ते काहीतरी की मिळवतात. म्हणून टिलेज जे असते काहीतरी की केली जात असते. ओके, सो इथं आपल्याला पाहायला मिळते की दोन टाईपचे काहीतरी की बेसिकली टिलेज आहेत. एक म्हणजे प्रायमरी, त्यालाच काहीतरी की प्रेपरेटरी टिलेज म्हटलं गेलेलं आहे किंवा काहीतरी की प्रायमरी टिलेज, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काहीतरी की सेकंडरी टिलेज. ओके, सो एक एक करून आपण इकडे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की प्रायमरी किंवा प्रिपरेटरी. ओके, प्रिपरेटरी
tillage. So the tillage operation which constitute the initial major soil working operation. Okay, the tillage operation which constitute the initial major soil working operation. It is normally designed to reduce soil strength, cover plant material, and rearrange agreements or aggregates, and mainly for seed bed preparation. Okay, for mainly seed bed preparation. बेसिकली काहीतरी की प्रायमरी टिलेज जे असते त्याच्यामध्ये काय केलं आता माती जी असते ती काहीतरी की त्याची जी स्ट्रेंथ असेल ती काहीतरी की रिड्यूस करायची. म्हणजेच घट्ट झालेली काहीतरी की जी माती असेल ना तिची स्ट्रेंथ असते ती काय करायची रिड्यूस करायची आणि माती जी असेल ती कशी करायची तिकडे भुसभुशीत करायची. त्याच्यामुळे काय होतं पिकांना काहीतरी तिकडे वाढ होण्यासाठी मुळे जे असतात ते काहीतरी की सहजपणे पेनेट्रेट होतात. पाणी जे असेल ते पण तिथं काहीतरी की मुरण्यास मदत होते. आणि अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट जसं मी सुरुवातीला सांगितलं ते म्हणजे काहीतरी की जे हे असतात काय म्हणून आपण त्याला मूलद्रव्ये जे असतात ती पण काहीतरी तिकडं ओपन होतात किंवा काहीतरी की डिस्पोज होतात. बरोबर. सो हे प्रायमरी काहीतरी की तिकडे टिलेजमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असं काहीतरी की पार्ट पाहायला मिळतो. एम ऑफ प्रायमरी टिलेज किंवा काहीतरी की प्रायमरी प्लाव इज ब्रेकिंग ओपनिंग अँड टर्निंग ऑफ सॉईल. आत्ता तिथं आपण काहीतरी की बघितलेलं होतं. माती जी असेल त्याला काय करायचं ब्रेकडाऊन करायचं. कारण का ढेकळं असतात किंवा काहीतरी की एकदम सपाट असा काहीतरी की मातीचा स्तर तयार झालेला असतो. त्याला काय केलं जातं ब्रेक केलं जातं. त्याच्यानंतर काहीतरी की ओपन केलं जातं. म्हणजे काय आतला जो भाग असेल तो वरती आणला जातो आणि टर्निंग पण काहीतरी की सॉईलच्या तिकडे केलं जातं. इट इम्प्लिमेंट ॲज देसी प्लाव, एमबी प्लाव, रिच प्लाव अँड द डिस्क प्लाव. ओके, या ह्याच्यामध्ये प्रायमरी काहीतरी की किंवा काहीतरी की प्रिपरेटरी टिलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं डिफरंट काहीतरी की जे नांगर असतात. आता हे प्लाव म्हणजे काहीतरी की बेसिकली आहे. ओके, प्लाव म्हणजे बेसिकली काहीतरी की नांगर असतात. ओके, डिफरंट टाईपचे काहीतरी की नांगर जे असतात ना ते काय केलं जातं तिकडं यूज केले जातात. देसी नांगर म्हणजे काहीतरी की एकदम सिम्पल असतो. आपण या साईडला इथं हँडल असतो, एक मोठा असं इथं काहीतरी की फाळकूट असतं आणि या साईडला इथं लोखंडाचा एक तुकडा जो असतो तो जोडलेला असतो आणि इथून काहीतरी की जे पुढे बैल असतात ना ते काय करतात इकडे याला ओढत असतात. बरोबर, अशा प्रकारे. आणि ते का माणूस असतो तो त्यांनी काय केलं असतं त्याच्या हाताने इथं पकडलेलं असतं आणि इथं हे लोखंडाचं जे फाळ असतं ते काहीतरी की जमिनीमध्ये आतमध्ये जाऊन काय केलं जातं इकडं बैलाद्वारे ओढलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर एमबी प्लाव, रिच प्लाव आणि डिस्क प्लाव हे साधारणतः काहीतरी की ट्रॅक्टरच्या द्वारे काहीतरी की ओढले जाणारे नांगर असतात. त्याच्यामध्ये एमबी प्लाव जो असेल तो काहीतरी की साधारणतः थोडासा जास्त पेनिट्रेट होणारा असतो. ओके. त्याच्यानंतर आहे सेकंडरी टिलेज. ओके, हा झाला प्रायमरी टिलेज. दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी की सेकंडरी टिलेज. इन द टिलेज ऑपरेशन फॉलोइंग प्रायमरी टिलेज क्रिएट अ गुड seed bed for proper seeding or the planting, and secondary tillage implement are cultivator, harrows, hoes, plinkers and the rollers. Okay, so पहिल्यांदा काय केलं आता प्रायमरी टिलेज म्हणजे एखादी फील्ड आहे. ओके, आता ही समजा अशी काहीतरी की सपाट अशी असणारी एक जमिनीचा काहीतरी की तुकडा आहे. आता या ठिकाणी काय केलं जाईल पहिल्यांदा आपण असं म्हणून त्याला काहीतरी की देसी प्लाव किंवा काहीतरी की एमबी प्लावने काय केलं आता तिथे पहिल्यांदा काहीतरी की असे चरी असतात. ओके, चर म्हणून किंवा काहीतरी की पाट असतात ना ते बनवून घेतले जातात. म्हणजे माती जी असते जी काहीतरी की पलटी मारून अशा चरी असतात काय त्या बनवल्या जातात. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं ब्रेकडाऊन केलं जातं किंवा ओपन केले जाते. नंतर आपण यालाच काय करतो बेसिकली छोट्या छोट्या काहीतरी की पार्टमध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू याच्यामध्ये एरियामध्ये काय करतो डिवाइड करतो. मग आता हे कसं असतं अगेन ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा काहीतरी की हाताच्या साहाय्याने काय केलं जातात असे तुकडे काहीतरी याचे बनवले जातात. ओके, मग ते कशासाठी असतात पाण्याच्या काहीतरी तिकडे योग्य वापरासाठी किंवा काहीतरी की वेगवेगळी पिकं काहीतरी की एकाच टायमाला घ्यायची असतात त्याच्यामुळे. ओके, मग हे सेकंडरी जे काहीतरी की टिलेज असते किंवा सेकंडरी नांगर असते ना ती काय असते प्रायमरी टिलेजवरतीच काहीतरी की केली गेलेली एखादी प्रक्रिया असते. ओके, म्हणजे ऑलरेडी जे काहीतरी की नांगरून ठेवलेलं जमीन असेल त्याच्यामध्येच काहीतरी की पुन्हा एक दुसऱ्या टाईपची काहीतरी की नांगरणी असते ती केली जाते. त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली सेकंडरी टिलेज. ओके, यालाच काय म्हणलं जातं सेकंडरी टिलेज. याच्या संदर्भात तुम्ही बघितलेलं असेल ऊसाच्या संदर्भात किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू गहू. ओके, गव्हाच्या संदर्भात आपण बघू शकतो. पहिल्यांदा काय केलं जातं ऊसाचं उत्पादन ज्यावेळेला काहीतरी की काढलं जातं त्याच्यानंतर काहीतरी की तिकडं खोडवी असतात. ओके, म्हणजे मुळ्या असतात छोट्या छोट्या त्या मुळ्या रोटरच्या साह्याने. ओके, इथं लिहिलेलं पण आहे
रोटरच्या साहाय्याने काय केल्या जातात, पूर्णपणे काहीतरी क्रश डाऊन केल्या जातात बरोबर. त्याच्यानंतर ही जमीन असेल ती पूर्ण अशी प्लेन केली जाते आणि ती प्लेन केल्यानंतर काय केलं जातं तिथं हॉरोवरच्या काहीतरी साहाय्याने इथं असे टप्प्याने काहीतरी असे ब्लॉक्स बनवले जातात. ओके, ब्लॉक्स बनवले जातात. त्याच्यामध्ये काहीतरी मग गव्हाची जी पेरणी असते ना ती केली जाते. ओके, सो प्रायमरी याच्यावरती काहीतरी की दुसऱ्यांदा जी टिलेज केली जाते त्याला सेकंडरी टिलेज म्हटलं जातं. ओके, आय होप तुम्हाला काहीतरी समजलेलं असेल. पुढे बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वप्रथम ते म्हणजे adequate soil aeration for gaseous exchange in the seed and the root zone. Okay, in the seed and root zone. अंतर्गत असणारी काहीतरी की जी माती असते ना त्याच्यामध्ये काहीतरी जे गॅसेस असतात. ओके, गॅसेस असतात ते काहीतरी एकतर रिलीज केले जातात आणि सेकंड थिंग ॲटमॉस्फिअरमध्ये काहीतरी असणारे जे गॅसेस असतात ना ते तिथं मातीमध्ये काहीतरी डायल्यूट होणं आवश्यक असतं. मग याच्यासाठीच काय केलं जातं, नांगरणी किंवा काहीतरी की माती जी असते ना आतल्या साईडची जी माती असते ती काहीतरी की ओपन करून काहीतरी की वरती आणली जाते बरोबर. आणि याच्यामुळे काय होतं तिकडं गॅसेस जे असतात त्याचं काहीतरी तिकडं एक्सचेंज होत असतो राईट. आणि मग ह्याच्यामुळे काय होत असतात पुढे प्लांट्सला किंवा काहीतरी तिकडे जे रूट्स असतात ना त्यांना आवश्यक असणारे जे काहीतरी की जे हे असतील काय म्हणू आपण त्यांना विटॅमिन्स किंवा काहीतरी जे मिनरल्स असतात ना ते मिळाले जातात या टिलेजमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर adequate seed soil contact to permit water flow to seeds and seedling roots. घट्ट असणारी काहीतरी की जी माती असेल ना त्याच्यावरून काहीतरी की वॉटर असतं ते रन ऑफ होतं, वाहून जातं. म्हणूनच काय केलं जातं आपण मगाशीच काहीतरी की बघितलं होतं टिलेजनी किंवा काहीतरी की नांगरणीने काय केलं जातं माती जी असते तिला काय केलं जातं ब्रेकडाऊन केलं जातं बरोबर. मातीचा एक काहीतरी की सपाट असा जो भाग असतो त्याला ब्रेकडाऊन केला जातं. याच्यामुळे काय होतं पाणी जे असतं ते काहीतरी की मुरण्याचं जे प्रमाण असतं मातीमध्ये ते वाढतं पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग काहीतरी की ज्यावेळेला पाणी मुरतं त्यावेळेला ते काहीतरी की मातीमध्ये ॲज अ मॉइश्चर फॉर्ममध्ये काहीतरी तिकडे रिटेन होतं. आणि नंतर पुढे काहीतरी की रूट्स असतात त्या प्लांटचे ते काय करतात हा जो असणारा काहीतरी मॉइश्चरचा जो पार्ट असेल ना त्याला काय करतात तिकडं ॲज अ यूज करतात ॲज अ वॉटर सोर्स म्हणून. सो हे देखील काहीतरी की इम्पॉर्टंट असं ऑब्जेक्टिव्ह असतो टिलेजचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नॉन क्रश सॉईल कॉन्टॅक्ट टू परमिट सिडलिंग एमर्जन्सी. ओके, तिथे काहीतरी की जर टिलेज नाही केलं किंवा काहीतरी की नांगरणी नाही केली तर जे बिये जे असतात ते काहीतरी की किंवा जे सीड्स असतात ते आतल्या साईडला काहीतरी तिकडे पेनिट्रेट होत नसतात बरोबर. आणि ह्याच्यामुळे काय होतं त्यांची जी काहीतरी की जी मुळं असतात ना ते एक्सपोज होतात आणि मुळं जर एक्सपोज जर राहिली तर ते सहजपणे काहीतरी तिकडे जळून जातात. कारण का लाईट जर त्याच्यावरती पडल्या तर ते मुळं असतात ते काहीतरी की तिकडे जळून जातात आणि प्लांट आहे त्याची काहीतरी ग्रोथ असते ना ती होत नसते. ओके, त्याच्यानंतर आहे फोर्थ वन low density soil that permit roots elongation and proliferation. Okay, डेन्सिटी हाय डेन्सिटी आणि लो डेन्सिटी. आता हाय डेन्सिटी कधी असते ज्यावेळेला काहीतरी की नांगरणी केलेली नसते त्यावेळेला म्हणजे माती जी असते काहीतरी अशी घट्ट असते खूप प्रमाणात. हाय जर डेन्सिटी असेल तर माती घट्ट असते त्याच्यामुळे मुळं जे असतात ते काहीतरी की जास्त प्रमाणात काहीतरी की प्लोरिफेट किंवा काहीतरी तिकडं आत जात नाहीत. ओके, तेच जर काहीतरी की माती जर तिकडे टिलेज केलेली असेल किंवा जी प्लांट असेल प्लांट जो असेल तो तिथं टिलेज केलेला असेल किंवा काहीतरी तिकडं क्रश केलेला असेल तर तो सहजपणे काय केला होतं तिकडं त्याची जी मुळं असतात ते काहीतरी तिकडं आतपर्यंत काहीतरी की पेनिट्रेट होतात. ओके, त्याच्यानंतर आहे फिफ्थ नंबरचा an environment that provide adequate light to the seedling weed free environment. Okay, weed free environment. टिलेज केल्यानंतर काय होतं बेसिकली जे काय म्हणू आपण त्याला लाईट जी असते सेडलिंगला ती काय होते तिकडं काहीतरी की प्रॉपरली तिकडं मिळते. कारण का वीड जे असतात ते काहीतरी की नांगरणीमध्ये तिथून काढून टाकले जातात. बारीक बारीक काहीतरी की गवत असेल इतर काहीतरी की वाढणारे तिकडं वनस्पती असतील ते काय केलं जातात टिलेजमध्ये तिकडं काढून टाकले जातात किंवा काहीतरी तिकडं त्या नांगरणीच्याच काहीतरी की प्रक्रियेमध्ये तिकडं त्यांना क्रश डाऊन करून टाकलं जातं. मग याच्यामुळे काय होतं बिया ज्या असतात त्यांना काहीतरी की तिकडं प्रॉपर असे काहीतरी की सनलाईट
सोबतच काहीतरी तिकडं एरियाचा असतो काहीतरी की मिळतो टिलेजमुळे. त्याच्यानंतर ए पेस्ट अँड पॅथोजन फ्री एन्व्हायरमेंट. ओके, ए पेस्ट अँड पॅथोजन फ्री एन्व्हायरमेंट. आता काही पेस्ट असतात आणि काहीतरी जे पॅथोजन्स असतात ना ते वरती जमिनीच्या वरती काहीतरी राहिलेले असतात आणि तिथंच ते काय होतात, रेटिन होतात, राहून जातात. मग यांची आवश्यकता काय असते, तिकडून काहीतरी काढून टाकण्याची. आता काढून टाकण्याची प्रक्रिया काय असते की त्यांना तिकडे किल करणारे काहीतरी की चांगले जे बॅक्टेरिया असतील किंवा काहीतरी जे वीड्स असतील ना, सॉरी पेस्ट असतील, त्यांना काहीतरी की जमिनीतून तिथं वरती आणून टाकणं किंवा एक्सपोज करणं, बरोबर. सो ते देखील काहीतरी की टिलेजमध्ये डन केलं जातं. त्याच्यानंतर आहे मिक्सिंग अप्लाइड मेन्युअर अँड फर्टिलायझर विथ द सॉईल. अगेन टिलेजमध्ये काय केलं जातं, जे काहीतरी की मातीमध्ये ॲड केले गेलेले तिकडं मन्युअर्स असतील, म्हणजे खतं असतील, आणि त्याच्यानंतर काहीतरी की फर्टिलायझर जे असतील त्यांना तिकडं काहीतरी की मिक्स करण्याचं जे काम असतं ते पण अगेन कशाद्वारे केलं जातं, टिलेजद्वारे. ओके, किंवा काहीतरी की नांगरणीद्वारे. आणि मग याचा फायदा काय होतो, ज्यावेळेला काहीतरी तिकडं पाणी सोडलं जातं त्यावेळेला वरती राहिले गेले काहीतरी की फर्टिलायझर्स असतील किंवा मन्युअर्स असतील ना, ते रन ऑफ होत नसतात किंवा वाहून जात नसतात. त्याच्यानंतर रिमूव्हिंग हार्ड पॅन इफ एनी टू इन्क्रीज द सॉईल डेप्थ फॉर वॉटर ॲब्झॉर्शन. आता आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, तिथे डिस्कस पण केलं होतं, डिफरंट काहीतरी जे क्रॉप्स आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी की डिफरंट तिकडे काहीतरी की सॉईलच्या कंडिशन्स काहीतरी की आवश्यक असतात. आता काही ठिकाणी काहीतरी की जमीन जी असते ती कशी असते, एकदम हार्ड असते, म्हणजे कशी असते आपण त्याला म्हणून तिकडे रॉकी किंवा काहीतरी की हार्ड पॅन, बरोबर. म्हणजे काहीतरी की दगडाचं जे प्रमाण असतं मातीमध्ये ते जास्त असतं. सो अशा ठिकाणी काय केलं जातं, टिलेज म्हणजेच काहीतरी की नांगरणीने काय केलं जातं, तो जो काहीतरी की हार्ड असं असणारं काहीतरी की स्वरूप असेल त्या मातीचं ते थोडं कसं केलं जातं, मृदू म्हणजे काहीतरी की मऊ केलं जातं आणि नंतर मग त्याच्यामध्ये काहीतरी की पेरणी जी असते ना ती केली जात असते. ओके, सो ही साधारणतः काहीतरी की इम्पॉर्टंट असे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे काहीतरी की टिलेजचे. ओके, देन द एम ऑफ टिलेज इज प्रोड्यूस as good a soil condition or tilth as possible for crop establishment and initial shoot and root development. Okay. त्याच्यानंतर सी बेड किंवा काहीतरी की सीड बेड. ओके, सीड बेड. When soil is brought to such a condition ideal for the crop growth, it is the called seabed and is said to be a good tilth. Okay. सीबेड म्हणजे काहीतरी की बेसिकली असतं की अशी जमीन आहे की ज्या ठिकाणी आपण काय करू शकतो, आता पेरणी करू शकतो. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली, तर ते म्हणजे काहीतरी की सीड बेड. ओके, यालाच काय म्हणलं जातं, सीड बेड. साधारणतः एप्रिलच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं जमीन जी असते ती काहीतरी की नांगरणी असते ती सुरू केली जाते आणि एक प्रकारे काहीतरी की फील्ड असते ती काहीतरी की रेडी केली जाते, नंतर त्याच्यावरती काहीतरी की पेरणी करून ठेवली जाते. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली सीड बेड. ओके, द आयडल सीड बेड इज a soil in which prosperity of the mineral soil matter provide an optimum balance between the water holding and freely drained, and the optimum balance appear to be one in which capillary pores are is equal proportion. Okay, are is equal proportion. पाण्याचे जे प्रमाण असतं किंवा काहीतरी की पाण्याचं काहीतरी तिकडे शोषून घेण्याचं प्रमाण असतं ते ह्या टिलेजमुळे काहीतरी तिकडे इन्क्रीज झालं गेलं असतं. त्यालाच काहीतरी की प्रॉपर असं काहीतरी सी बेड असं म्हटलं जातं. ओके, सीड बेड. ठीक आहे, सीड बेड. पुढे बघूया मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द टिलेज. ओके, मॉडर्न कन्सेप्ट ऑफ द टिलेज. सो याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की कन्व्हेन्शनल टिलेज. या प्रत्येकाच्या याच्यावरती प्रश्न जे आहेत ना ते बेसिकली विचारले गेलेले आहेत बरं का, डिफरंट काहीतरी की एक्झाममध्ये. ओके, मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेज आपल्याला पाहायला मिळतो सर्वप्रथम कन्व्हेन्शनल टिलेज. ओके, याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, फर्स्ट ऑफ ऑल मिनिमम टिलेज, सेकंड आहे झिरो टिलेज आणि त्याच्यानंतर आहे कन्झर्वेशन टिलेज. राईट, प्रत्येकाच्या याच्यावरती प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत की एक्झॅक्टली हे काय असतात किंवा काहीतरी की त्याचे ऑब्जेक्टिव्ह किंवा काहीतरी की त्याला सिग्निफिकन्स काय असतात आणि काही नाही. तो कन्व्हेन्शनल टिलेज
पारंपरिक काहीतरी की त्याला नांगरणी असं आपण काहीतरी की म्हणतो. इट इन्व्हॉल्व अ प्रायमरी टिलेज टू ब्रेक ओपन अँड टर्न द सॉइल फॉलोड बाय द secondary tillage to obtain seed bed. Okay, to obtain seed bed for sowing or planting. कन्व्हेन्शनल टिलेज म्हणजे काय असतं बेसिकली की सुरुवातीला आपण जे डिस्कस केली होती तीच जमीन जी असेल तिला काय करायचं तिकडं ब्रेकडाऊन करायचं किंवा काहीतरी त्याला फोडायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की माती जी असेल ती भुसभुशीत करायची आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे काहीतरी की सेकंडरी टिलेज दुसऱ्यांदा काहीतरी की नांगरणी असेल ना त्याच्यासाठी काय करायची जमीन तिकडे रेडी करून ठेवायची. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कन्व्हेन्शनल टिलेज. आणि अगेन याचा मुख्यतः काहीतरी की उद्देश काय असतो की जास्तीत जास्त काहीतरी उत्पादन आपल्याला मिळावं त्याच्यासाठी. ठीक आहे. However, with the introduction of the herbicides in the intensive farming system, the concept of tillage has been undergone a radical change. आता हळूहळू काय झालं गेलेलं आहे आपण त्याला काय म्हणतो इकडे हर्बिसाइड्स. ओके, हर्बिसाइड्स. याच्यामुळे काय झालं गेलेलं आहे फर्टिलायझर्सच म्हणतो हर्बिसाइड्स. याच्यामुळे काय झालं गेलेलं आहे की कन्व्हेन्शनल काहीतरी टिलेज सिस्टम होती ना याच्यामध्ये काहीतरी बरेचसे चेंज झाले गेलेले आहेत. आता ट्रॅक्टर आणि काहीतरी तिकडे बैलाद्वारे केली जाणारी नांगरणी या दोघांच्या मध्ये फरक काय. तर बैलाद्वारे काहीतरी की जी नांगरणी केली जात होती ती कुठेतरी परफेक्ट अशी असणारी काहीतरी की होते. मात्र ते जर ट्रॅक्टरच्या साहाय्याने काहीतरी की नांगरणी केली जाते याच्यामुळे इश्यू असा होतो की जमीन जी ते काहीतरी की अजून हार्ड बनत जात आहे. कारण का ट्रॅक्टरचं काहीतरी की वजन साधारणतः 6 ते काहीतरी की 7 टनचं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं बेसिकली जमीन असते ती काहीतरी की फर्दर हार्ड होत जाते. ओके. सो म्हणूनच काहीतरी इकडे म्हणलं आता कन्व्हेन्शनल टिलेज सिस्टम जी होती ना त्याच्यामध्ये काहीतरी की बरेचसे चेंजेस झाले गेलेले आहेत हर्बिसाइड्समुळे. तर चेंजेस कोणते कोणते आहेत. सो इथं आपल्याला पाहायला मिळतं द डेप्थ ऑफ द टिलेज हॅज बीन रिड्यूस्ड अँड कल्टिवेटर रिप्लेस द प्लाव ॲज प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट पर्टिक्युलरली ऑन अ हेवी सॉईल. ओके, हेवी सॉईल. आता इथं जसं मी आत्ताच काहीतरी की सांगितलं होतं डेप्थ ऑफ टिलेज हॅज बीन रिड्यूस. ओके, डेप्थ ऑफ टिलेज हॅज बीन रिड्यूस. नांगरणी जी आहे त्याची काहीतरी की जी डेप्थ आहे ना ते हळूहळू काय होत गेलेले तिकडं रिड्यूस होत गेलेले. अगोदरच्या याच्यामध्ये किंवा कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये काय केलं जायचं ती जी जमीन असायची. ओके, ती जी जमीन असायची ना त्या जमिनीतलं काहीतरी की आतला साईडचा जो भाग असायचा तो वरती आणला जायचा. हार्बिसाइड्समुळे काय झालं गेलेलं आहे फक्त जमीन जी असते ती काहीतरी की पलटी केली जाते किंवा काहीतरी की वरती आणली जाते आणि त्याच्यामध्ये काहीतरी की जे फर्टिलायझर्स असतात ते ॲड केले जातात आणि ते ॲड केल्यानंतर काहीतरी की आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट्स असतात ते आर्टिफिशियलीच काहीतरी की प्लांटला तिकडे दिले जातात. नक्की काहीतरी की जमीन तिकडे प्रॉपरली काहीतरी की तिकडे नांगरणी करून. बरोबर. सो हा एक इम्पॉर्टंट असा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सेकंड आहे देर हॅज बीन अ इन्क्रीजिंग ट्रेंड टू रिड्यूस नंबर ऑफ कल्टिवेशन इन ऑर्डर टू अवॉइड अनडिझायरेबल रिझल्ट ऑफ द ओव्हर कल्टिवेशन. ओके, कल्टिवेशनचे काहीतरी की जे नंबर आहेत ना ते कसे झाले गेले तिकडं रिड्यूस झाले गेलेले आहेत. राईट. त्याच्यानंतर रिडक्शन ऑर इलिमिनेशन ऑफ टिलेज हॅज बीन अकम्पेन्ड बाय द डायरेक्ट ड्रिलिंग ऑफ सीड्स. ओके, डायरेक्ट ड्रिलिंग ऑफ सीड्स. अजून एक आता काहीतरी की टेक्निक आपल्याला इथं पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की पहिल्यांदा काहीतरी की समजा घ्या एक काहीतरी की प्लेन फील्ड आहे. ओके, प्लेन फील्ड आहे तिथे आपण टिलेज केलं नांगरणी केली सुपीक अशी माती जी होती ती काहीतरी की वरती आणली माती भुसभुशीत बनवली. त्या ठिकाणी एक पीक घेतलं किंवा काहीतरी की एक पीक घ्यायचं आपल्याला किंवा एक पीक घेतलं आणि नंतर ही जमीन आहे अशीच पडलेली आहे. आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण काय केलेलं असतं मॅन्युअर्स खतं जे असतात ते ॲड केलेले असतात फर्टिलायझर्स असतात ते ॲड केलेले असतात त्यामुळे जमीन जी असते ते काहीतरी सुपीक असते. मग आता याच्यामध्ये काय केलं जाते मॉडर्न टेक्निकमध्ये जिथे सीड लावायचं ना तिथे एखादं ड्रिल करायचं किंवा होल पाडायचं. ओके, ते होल पाडायचं आणि त्याच्यामध्ये जे बी आहे ते काहीतरी तिकडे ॲड करायचं. न की सगळीच काहीतरी की जमीन तिकडं पुन्हा नांगरणी करतात. ओके, आहे अशी जमीन काहीतरी की पेरणी करायची पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी की पेरणी करायची. हे न करता काय केलं आता आहे या सुपीक जमिनीवरतीच काहीतरी छोटे छोटे काहीतरी होल पाडून त्याच्यामध्ये काय केले जातात बियाणे जे असतात ते काय केले जातात पुरले जातात किंवा काहीतरी की टोकली जातात. राईट. तर हे देखील कशामध्ये झालं गेलेलं आहे ह्या कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये काहीतरी चेंज आहे. त्याच्यानंतर D1 द ग्रेटेस्ट सक्सेस अँड पोटेन्शियल फॉर रिस्ट्रिक्टेड टिलेज appear to be on heavy soil where timeless of cultivation is so critical. Okay, heavy soil
हेवी सॉइल म्हणजे काहीतरी की आपण आता मगाशीच बघितलं होतं की ज्या जमिनी म्हणजे काहीतरी की दगडाचं किंवा काहीतरी की मुरमाची माती आपण त्याला म्हणतो प्रमाण काहीतरी की जास्त आहे, त्या ठिकाणी देखील काहीतरी की आपल्याला हेच अगेन चेंजेस जे आहेत ते म्हणजे काहीतरी तिकडं ड्रिलिंग असेल सीडसाठी ती काहीतरी की मोठ्या प्रमाणात काहीतरी की केली गेलेली पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर ई आहे. द मेन डिसएडवांटेज आर दॅट द डायरेक्ट ड्रिलिंग favor proliferation of the peripheral weeds and the certain pests and disease. अगेन तेच हा जो काहीतरी काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो ड्रिलिंग सीडचा, याच्यामुळे काय होतं आजूबाजूला असणारे जे वीड्स असतील, डिझीज असतील, त्यासोबतच काहीतरी की बेसिकली इतर काहीतरी की अनावश्यक असणारे जे घटक असतील ना, यांचे काय म्हणू आपण त्याला, यांचा काहीतरी की एक प्रकार जो हे असेल काय म्हणू आपण त्याला अटॅक किंवा काहीतरी की आपण ते हे म्हणतो ना असुरक्षितपणा, तो वाढला गेलेला आहे. कारण का टिलेजची काहीतरी की सिस्टम होती तीच हळूहळू काहीतरी तिकडं बदलत गेलेली आहे किंवा काहीतरी की हळूहळू कमी होत आली. मग याच्यामुळे काय होतं, हे जे वीड्स आहेत किंवा काहीतरी की हे डिझीज आहेत ना, त्या आहे अशाच काहीतरी की त्या जमिनीवरती रिटेन राहतात खूप वेळासाठी. ओके, सो हा देखील काहीतरी की चेंजेस आणि काहीतरी की तिकडं डिसएडव्हान्टेज आहे कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये झाल्या गेलेल्या चेंजेसमुळे. ओके, पुढे बघूया मिनिमम टिलेज. ओके, मिनिमम टिलेज वाला. ओके, मिनिमम टिलेज कन्व्हेन्शनलमध्येच काहीतरी की पहिला मिळतो तो म्हणजे काहीतरी की मिनिमम टिलेज. आता हे जे होते ते आपण काहीतरी घ्यायचं कन्व्हेन्शनल टिलेज बघितलं काय असतं काय नाही ते, आणि त्याच्यामध्ये झाले गेलेले चेंजेस बघितलं. ओके, इथे बघूया आपण आता काहीतरी की मिनिमम टिलेज. ओके, मिनिमम टिलेज. मिनिमम टिलेज म्हणजे काय असणार आहे, इट रेफर टू ग्रोविंग अ क्रॉप युझिंग ओनली that tillage needed for placing the seed at proper depth and then covering them. Okay, and then covering them. Thus minimum tillage aim the reducing the tillage and the minimum necessary for ensuring good seed bed and rapid germination and satisfactory stand and favorable growing condition. Okay, मिनिमम टिलेज काहीतरी की बेसिकली काय आहे अशीच काहीतरी की फील्ड आहे ना, जिथे आहे तशीच काहीतरी की जी फील्ड असेल ती ठेवायची, आणि ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी तिकडं पिकं लावायचे आहेत किंवा काहीतरी की जिकडं बियाणं असेल त्यांची काहीतरी की पेरणी करायची ना, तिथंच छोट्याशा आकाराचा काहीतरी की खड्डा फोडायचा. मग ते खड्डा काहीतरी तिकडं बनवायचा, त्याच्यामध्ये काहीतरी तिकडं ते बेसिकली जे बियाणं असेल ते टाकायचं आणि नंतर ते काहीतरी कवर पण करायचं. ओके, आता एक टूल असतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो पेनी यंत्र म्हणतो, याच्याद्वारे काय केलं जातं अशा टाईपचे मिनिमम काहीतरी की टिलेज असते ते काहीतरी की यूज केले जाते. आता पहिले जर तुम्ही बघितलं असेल हाताने पहिले काहीतरी की जे बियाणं असायचे ना ते टोकले जायचे. आता काय केलं जातात, एक टाईपची मशीन असते, त्याला पाठीमागं मोठा नांगर जोडलेला असतो आणि तो नांगर काय करतो, आवश्यक असणाऱ्या ठिकाणीच काहीतरी की तेवढाच त्याचा जागा तिकडं ओपन करतो, त्याच्यामध्ये काहीतरी की बी टाकतो आणि त्याच्या पाठीमागं असणारा अजून एक इक्विपमेंट असेल तो काय करत असतो, जे उकरलेली किंवा काहीतरी की खोदलेली जमीन असेल ना त्याला तिथं पुन्हा मातीने पॅक करत असतो. बरोबर, याला काय म्हणलं जातं, मिनिमम टिलेज. ओके, याला काय म्हणलं जातं, मिनिमम टिलेज. अगेन याचा उद्देश काय असतो, तर एकतर काहीतरी की जे मूळ हे असेल प्लांट असेल किंवा काहीतरी की सॉरी सीड जे असतील ना, बियाणं जे असेल त्याला तेवढीच जागा तिथे मिळेल आणि पुन्हा काहीतरी की ते पॅक पण केलं जाईल. ह्याच्यामुळे काय होईल, त्याच्यावरती होणारे डिझीज असेल त्याचा अटॅक रिड्यूस होईल. जे प्रिडेटर्स असतील म्हणजे जे पक्षी वगैरे असतील त्याच्याद्वारे काहीतरी की ही बियाणं असतात केली जातात ती पण कमी होतील. आणि अगेन एक्सपोज जे असेल उन्हाचा ते पण काहीतरी तिकडे कमी प्रमाणात होईल आणि त्याचं काहीतरी तिकडे जर्मिनेशन म्हणजेच अंकुरण जे असेल ना ते पण काहीतरी की परफेक्टली होईल. ओके, सो हे सगळं काय असतं बेसिकली मिनिमम टिलेज. द टिलेज कॅन बी रिड्यूस इन टू वेज. ओके, टू वेज by omitting operation which do not give much benefit when compared to the cost, and second thing the combining agriculture operation like the seeding and tillage. इथे हे जे टिलेज असतं मिनिमम टिलेज याच्यामध्ये काहीतरी की कन्व्हेन्शनल टिलेज आहे ना ह्याला रिड्यूस केलं जातं. ते कशा प्रकारे तर इथं आपण बघितलं किंवा काहीतरी इथं सांगितलं गेलेलंच आहे. एक तर म्हणजे काय की अनावश्यकरित्या काहीतरी की सगळीच जमीन काहीतरी तिकडं नांगरायची काहीतरी की आवश्यकता नसते मिनिमम टिलेजमध्ये. आणि सेकंड थिंग काहीतरी की इथे ॲट अ टाइम काहीतरी की दोन्ही पण कामं केले जातात. पहिल्यांदा नांगरणी पण केली जाते आणि लागोहात काहीतरी तिकडं तिथे बियाणे पण काहीतरी की पेरली जातात. कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये कसं असतं, पहिल्यांदा नांगरणी करून घ्या, नंतर तिथं काहीतरी की तिकडं पेरणी करा, अशा प्रकारचे काहीतरी की दोन्ही कामं
ते मिनिमम टिलेजमध्ये ॲट अ टाइम केले जातात. ओके, न की काहीतरी तिकडं सेपरेट करण्यात बसण्यापेक्षा. ठीक आहे. ॲडव्हान्टेज काय तिकडं या टिलेजचे, मिनिमम टिलेजचे? So first of all, it improves soil condition due to the decomposition of plant residue in a situ. Okay, in situ. याच्यामध्ये काय केलं जातं आता, जसं मी मगाशी सांगितलं होतं की ऑलरेडी काहीतरी इकडं अशी एक जमीन आहे, त्या जमिनीवरती एक पीक घेतलेलं आहे, नंतर पुन्हा आपल्याला तिथंच पीक घ्यायचं आहे. मग ह्या ठिकाणीच काय करायचं, सरळ काहीतरी की मिनिमम टिलेज करायची. एक नांगर असतो, तो काहीतरी की आहे त्या पिकामध्येच पुन्हा फिरवला जातो. ओके, एक्झिस्टिंग असणारी पिकं काय केली जातात, क्रश डाऊन केली जातात आणि त्यांना मातीमध्ये ॲड केलं जातं. मग त्याचं ज्या वेळेला डीके होईल, ओके, त्यांचं ज्या वेळेला काहीतरी डिकम्पोजिशन होईल, त्यावेळेला ते काय करतात, त्यांच्यामध्ये अंतर्गत असणारे जे न्यूट्रिएंट असतील किंवा काहीतरी तिकडं जे मिनरल्स असतात ते काय करून देतात, तिकडं सोडून देतात. सो ते कोणाला तिकडे पुन्हा मिळतात, नवीन ज्या वेळेला काहीतरी की बियाणं आपण पेरणार आहे त्यांना. हा इकडं काहीतरी सगळ्यात मोठा काहीतरी की त्याचा इकडं एक बेनिफिट असतो. ओके, सेकंड थिंग ती जी एक्झिस्टिंग असणारे जे क्रॉप आहे ते क्रश करून काहीतरी की मातीमध्ये ॲड केलेले आहेत, ते बाहेरून कुठून आणायची काहीतरी आवश्यकता नसते, आहे त्याच ठिकाणी काहीतरी की त्यांना तिथे काढलं जातं मातीमध्ये. बरोबर. सो हा काहीतरी इकडं एक बेस्ट असा काहीतरी तिकडं ॲडव्हान्टेज असतो मिनिमम टिलेज. सेकंड improve soil physical condition due to incorporation of organic residue leading to higher water infiltration into the subsoil. इथे जी बसली गेलेली काहीतरी की जी माती असते ना, तिला काहीतरी की पूर्णपणे उकरून टाकण्यात येत नाही. बरोबर. मग ह्याच्यामुळे काय होतं, ऑलरेडी काहीतरी तिकडं जे वॉटर चॅनल तिकडं काहीतरी की ते सॉईलमध्ये किंवा काहीतरी की त्या लँडवरती तयार केले असतील ना, ते आहे असेच काहीतरी तिकडं रिटर्न राहतात. त्याच्यामुळे पाण्याचं तिकडं काहीतरी की मुरण्याचं प्रमाण असेल ते पण काहीतरी परफेक्ट तिकडं बनून जातं. आणि अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की ऑर्गॅनिक रेसिड्यू जे काही तिकडं जमा असतील त्या काहीतरी की मातीमध्ये, त्यांना पण काहीतरी की रिटेन करण्याचं किंवा प्रिझर्व करण्याचं काम जास्त तिथं काहीतरी की मिनिमम टिलेजमध्ये केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आहे हायर इन्फिल्ट्रेशन इज कॉज बाय द vegetation present on the soil and channel formed by the decomposition of the dead roots. पाणी जे असेल त्याचं काहीतरी की इन्फिल्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर काहीतरी तिकडे जे मिनरल्स असतील त्यांचं काहीतरी की इन्फिल्ट्रेशन असेल, ती पण काहीतरी की मिनिमम टिलेजमध्ये वाढतं. कारण का, ऑलरेडी काहीतरी की जे डेड प्लांट जे असतात ना, त्यांच्यामुळे काय झालं गेलं असतं, आतल्या साईडला काहीतरी तिकडे जे रूट्स असतात जमिनीमध्ये ते काहीतरी की बनलेले असतात किंवा काहीतरी क्रिएट झाले गेलेले असतात. फॉर एक्झाम्पल अशी जमीन असेल आणि आतमध्ये काहीतरी असणारी जी मुळं आहेत, आता इथे ज्या वेळेला काहीतरी की आपण ह्याला धक्का न लावता आहे असं ज्या वेळेला सोडून देऊ, इथून काहीतरी की कट केलं, इथं नवीन काहीतरी की बियाणं लावलं, हे जे रूट्स असतात ते असेच काहीतरी की आतमध्ये पडलेले असतात. हळूहळू हे डिकम्पोज होऊन जातात आणि याच्यामुळे काहीतरी की वॉटर चॅनल जे असतात ते आतमध्ये क्रिएट होतात. सो हा पण एक काहीतरी की इम्पॉर्टंट असा असणारा ॲडव्हान्टेज आहे मिनिमम टिलेज. त्याच्यानंतर लेस रेजिस्टंट टू रूट ग्रोथ ड्यू टू द इम्प्रूव्ह सॉईल स्ट्रक्चर. ओके, नवीन ॲड केले गेलेले काहीतरी तिकडं जे बियाणं असेल किंवा काहीतरी की तिकडे सीड्स असतील ना, त्यांची जे रूट असते ती काहीतरी की प्रॉपरली इकडं काहीतरी की डेव्हलप होते. कारण का, ऑलरेडी काहीतरी की माती जी असते ती काहीतरी की भुसभुशीत केलेली असते अगोदरच्या किंवा काहीतरी की एक्झिस्टिंग असणाऱ्या काहीतरी की प्लांटमुळे. ओके, अँड देन द लेसर सरफेस रन ऑफ रेन वॉटर. ओके, लेसर सरफेस रन ऑफ रेन वॉटर. अगेन जसं मी मगाशी सांगितलं किंवा आत्ताच इथं एक्सप्लेन केलं होतं, ऑलरेडी काहीतरी की मातीमध्ये जे वॉटर काहीतरी की चॅनल्स असतील त्या सीड्सनी, ओके, जे डिके झालेले किंवा काहीतरी की राहिले गेलेले जे हे असतील मुळं, यांच्याद्वारे वॉटर चॅनल किंवा काहीतरी की माती जी असेल ती भुसभुशीत करून ठेवलेली असते. त्याच्यामुळे पावसाचं पाणी ज्यावेळेला इथं पडतं असल्या काहीतरी की तिकडं मिनिमम टिलेजच्या लँडवरती, त्यावेळेला काय होतं, जास्तीत जास्त पाणी जे असतं ते काहीतरी तिकडं मुरतं, न की कुठेतरी काहीतरी त्याचं वाहून जातं. ओके, सो हा देखील काहीतरी तिकडं एक इम्पॉर्टंट असं असणारा ॲडव्हान्टेज आहे त्याचा मिनिमम टिलेज. ठीक आहे. त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्टरी क्रॉप स्टँड एस्टॅब्लिशमेंट. ओके, पिकं जे असतात ते काहीतरी तिकडं माती जी असते किंवा काहीतरी की जमीन जी असते मिनिमम टिलेजमध्ये, ती प्लांटच्या काहीतरी की आजूबाजूची माती असते ती कशी असते तिकडं भक्कम असते. त्याच्यामुळे एक जे नवीन येणारे प्लांट्स असतात ना, ते प्रॉपर असे काहीतरी तिकडं स्टँड होतात. अँड देन द लेस सॉईल कॉम्पॅक्शन बाय द रिड्यूस मुवमेंट ऑफ द हेवी टिलेज व्हेकल्स अँड लेस इरोजन कम्पेअर्ड टू द कन्व्हेन्शनल टिलेज. ओके, मिनिमम टिलेजमध्ये काय केलेलं असतं आपण बघितलं, तेवढीच जागा असते ती उकरली जाते, बियाणं
बरोबर. तेच जर आपण तिकडं काहीतरी की मॉडर्न टेक्निकमध्ये बघितलं, हेवी व्हेकल्समुळे काय होतात बेसिकली सॉईल जी असते ती काहीतरी की पूर्ण दबून जाते. ओके, ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी की कन्व्हेन्शनल टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेजमध्ये काय होतं बेसिकली इरोजन जे असतं ते काहीतरी तिकडं खूप कमी प्रमाणात होतं. बरोबर. सो ह्या दोन्ही पण ज्या गोष्टी असतात ना त्या काहीतरी तिकडं अवॉइड केल्या जातात कशामध्ये, मिनिमम टिलेजमध्ये. एकतर काहीतरी की हेवी इक्विपमेंटमध्ये माती जास्त पण दबत नाही आणि कमी ह्याच्यामुळे काहीतरी की बेसिकली ती पाणी जास्त पण लेस काहीतरी तिकडं ॲज अ इरोजन त्याच्यामध्ये होत नाही. बरोबर. सो हा देखील काहीतरी की दोन इम्पॉर्टंट असे काहीतरी की ॲडव्हान्टेज असतात तिकडं मिनिमम टिलेजचे. राईट. हावेवर इट ऑल्सो कम विथ द डिसॲडव्हान्टेज. मिनिमम टिलेजच्या इकडे काहीतरी की आपल्याला डिसॲडव्हान्टेज पण काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, ते कोणते आहेत? फर्स्ट ऑफ ऑल द सीड जर्मिनेशन इज लोअर विथ द मिनिमम टिलेज. ओके, सीड जर्मिनेशन इज लोअर विथ द मिनिमम टिलेज. आता इथं जे अंकुरण जे असतं किंवा काहीतरी जर्मिनेशन जे असतं ते मिनिमम टिलेजमध्ये काहीतरी की तिकडं लोअर असतं. ओके, लोअर असतं कारण का त्याच्यापुरतीच काहीतरी की जमीन जी असते ती मऊ असते, आजूबाजूची जमीन असते ती काहीतरी की हाय असते आणि वीड जे असतात ते पण काहीतरी की निघालेले नसतात. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन इथं कसं असतं, जास्त असतं. त्याच्यानंतर मिनिमम टिलेज मोर नायट्रोजन हॅज टू बी ॲडेड ॲज रेट ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इज स्लो. ठीक आहे. ऑलरेडी काय झालं गेलेलं असतं तिकडं मातीमध्ये काय झालं तिकडं याचं नायट्रोजनचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. का? कारण ही आतमध्ये काहीतरी की सडणारी मुळं जे असतात ना यांचा डिकम्पोजिशनचा रेट जो असतो तो कसा असतो, कमी असतो. डिकम्पोजिशन म्हणजे काय, जे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात ना त्यांना काहीतरी तिकडं डिकम्पोज केलं जातं. ओके, त्यांचं काहीतरी तिकडं विघटन करून घडवून आणलं जातं वेगवेगळ्या काहीतरी तिकडं बॅक्टेरियाद्वारे. आता हे ज्या वेळेला बॅक्टेरिया काहीतरी त्याचं डिकम्पोजिशन करतात ना त्यावेळेला ते स्वतः काय करतात, नायट्रोजन उत्सर्जित करतात. ओके, सो तो नायट्रोजन ऑलरेडी तिथं जमिनीमध्ये असतो आणि सोबतच ऑलरेडी काहीतरी तिकडं वातावरणाचा जो नायट्रोजन असेल ना तो पण देखील काहीतरी तिकडं मिळवला जातो. बरोबर. मग ह्याच्यामुळे काय होतं, नायट्रोजन फिक्सेशनचं जे प्रमाण असेल ते काहीतरी जास्त वाढतं मिनिमम टिलेजमुळे, जे की आवश्यक नसतं. त्याच्यानंतर आहे न्यूडिलिएशन इज अफेक्टेड इन सम लेगुमिनस क्रॉप, एक्झाम्पल ऑफ फील्ड पी ऑर द बीन्स. ओके, फील्ड पी ऑर द बीन्स. न्यूडिलिएशन म्हणजे काहीतरी की बेसिकली नायट्रोजन फिक्सेशन. बरोबर, नायट्रोजन फिक्सेशन. आता काही लेगुमिनस क्रॉप असतात ते काय करतात तिकडं नायट्रोजन फिक्सेशनचं काहीतरी की काम करत असतात. आणि इथं आत्ताच आपण बघितलं ऑलरेडी काहीतरी तिकडे डिकम्पोज होणारे जे प्लांट्स असतात ना त्यांच्यामुळे नायट्रोजन जो असतो तो ऑलरेडी काहीतरी की जमिनीमध्ये जास्त असतो. आणि त्याच ठिकाणी काहीतरी की अशा प्रकारचे लेगुमिनस काहीतरी की क्रॉप आपण जर प्लांट केले त्याच्यामुळे काय होतं, त्या पिकांचं जे काहीतरी जे काम असतं नायट्रोजन फिक्सेशनचं ते कमी होतं आणि त्याच्यामुळे त्यांची स्वतःची जी वाढ असते ना ती पण काहीतरी की होत नसते. एक्झाम्पल त्याच्यामध्ये बीन्स आणि काहीतरी फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे इकडं शोविंग ऑपरेशन आर डिफिकल्ट विथ ऑर्डिनरी इम्प्लिमेंट. ओके, याचं जरी काहीतरी की दिसत असेल आपल्याला इझी, मात्र काहीतरी की ऑपरेशन जे असतं किंवा काहीतरी की त्या टाईपची इक्विपमेंट असणे ती थोडीशी कठीण असते. अँड देन कंटिन्युअस यूज ऑफ हर्बिसाइड कॉज पॉल्युशन प्रॉब्लेम अँड डॉमिनन्स ऑफ पेरिनियल प्रॉब्लेमॅटिक वीड्स. याच्यामध्ये झिरो टिलेजमध्ये काय, सॉरी मिनिमम टिलेजमध्ये काय केलं आता, आतली सुपीक जमीन वरती आणली जातच नाही. कारण का, वरूनच काहीतरी की जे पेस्टिसाइड असतात किंवा काहीतरी की हार्बिसाइड्स असतात किंवा फर्टिलायझर्स असतात ते तिथं काहीतरी की दिले जातात कशासाठी, त्या प्लांटसाठी. बरोबर. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते हळूहळू काहीतरी की वाढत जातं. ओके. मेथड ऑफ प्रॅक्टिसिंग मिनिमम टिलेज. मेथड कोणत्या कोणत्या आहेत? फर्स्ट ऑफ ऑल रॉ झोन टिलेज, त्याच्यानंतर प्लाव प्लांट टिलेज आणि त्याच्यानंतर काहीतरी की व्हील ट्रॅक प्लांटिंग. ओके, रो झोन टिलेज म्हणजे काहीतरी की बेसिकली असे रो बनवले जातात सरासरी छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये प्लांटिंग केलं जातं. ओके, अशा प्रकारे. त्याच्यानंतर काहीतरी की प्लाव प्लांट टिलेज. प्लाव म्हणजे काहीतरी की नांगर इथं फिरवताना काय केलं जातं, एक 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 बीज असतो तो काहीतरी की टाकलं जातं. ओके, अशा प्रकारे. सो हे एक दोन तीन काहीतरी तिकडे प्रॅक्टिसेस आपल्याला पाहायला मिळतात मिनिमम टिलेजमध्ये. सो इथे देखील काहीतरी की प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत की मिनिमम टिलेजचे काहीतरी की एक्झाम्पल किंवा काहीतरी की प्रॅक्टिस किंवा काहीतरी की आपण म्हणून मेथड कोणत्या कोणत्या आहेत त्या संदर्भात. कोणती कोणती पाहायला मिळते, रॉ झोन टिलेज असेल, रो झोन टिलेज असेल, प्लाव प्लांट टिलेज असेल आणि काहीतरी की व्हील ट्रॅक प्लांटिंग असेल. ठीक आहे. इथे
row zone tillage RZ. After primary tillage with the MB plow, secondary tillage operation like the disking and the harrowing are reduced, and second tillage is done by the raw zone only. Okay, प्रायमरी टिलेज करून काहीतरी त्याच्यानंतर काहीतरी की रॉ झोन टिलेज असते ती केली जाते. जे रो असतात ते काहीतरी की त्याच्यामध्ये बेसिकली बनवले जातात. प्लाव टिलेज आपल्याला माहितीच आहे. आफ्टर सॉइल इज प्लाव, a special planter is used and run over the field, and the raw zones are privileged. See field sown, and then the काहीतरी की wheel track planting आहे. Plowing, plowing is done as usual. The tractor is used for the sowing, and the wheels of the tractor pulverize with the raw zone. Okay. थोड्याशा काहीतरी की आत्ता बघितलेलं आपण तिकडे टेक्निक आहेत मिनिमम टिलेजच्या. त्याच्यानंतर सेकंड आहे झिरो टिलेज. ओके, सेकंड इम्पॉर्टंट मेथड आहे ती म्हणजे काहीतरी झिरो टिलेज. बघूया आपण ते काय आहे काय नाही ते.
जाऊया पुढं. झिरो टिलेज सेकंड नंबर किंवा बी is referred to no tillage in which the crop is planted as unprepared soil by opening a narrow slot, trench or bend only for sufficient width and depth to the obtain proper seed coverage, and the weed are controlled by only by the chemical means. Okay, झिरो टिलेज म्हणजे काय असणार आहे. आता इथं आपण काय बघितलं, ऑलरेडी काहीतरी की बनवली गेलेली जी जमीन होती ना त्याच्यामध्ये काय केलं, एक नांगराद्वारे काय केलं, छोटे छोटे असे काहीतरी की रोप केले आणि त्याच्यातच काय केलं, तिकडं ज्या बिया होत्या त्यांची काहीतरी की पेरणी केली. बरोबर, हे काय झालं मिनिमम टिलेज. आता इथं झिरो टिलेजमध्ये काय केलं, आता बेसिकली आहे असा काहीतरी की पर्टिक्युलर जो लँड आहे ना हा असाच ठेवला जातो. बरोबर, फक्त काय केलं आता इथं छोटे छोटे खड्डे काढून, ओके, मशीनने किंवा काहीतरी छोट्या छोट्या इक्विपमेंटने खड्डे काढून त्या आहे त्याच काहीतरी तिकडं जमिनीवरती तिथं पेरणी काहीतरी की केली जाते. इथे कोणतंच काहीतरी की नांगर फिरवला जात नाही किंवा काहीतरी की कोणत्याच प्रकारचे इक्विपमेंट असते ते काहीतरी की यूज केलं जात नाही. फक्त काहीतरी की तिकडं थोडासा काहीतरी तिकडं होल पाडण्यासाठी एक छोटंसं असं एक हे असतं, काय म्हणून आपण त्याला टूल असतो, तो काहीतरी की यूज केला जात असतो. बाकीची जमीन असते ना त्याला कोणत्याच प्रकारे काहीतरी तिकडं हार्म किंवा काहीतरी की अफेक्ट केलं जात नाही. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली झिरो टिलेज. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली झिरो टिलेज. प्रश्न जो आहे तो याच्यावरती काहीतरी की विचारला गेलेला आहे ऑलरेडी. कन्सेप्ट जी होती किंवा काहीतरी जी टर्म होती ही बेसिकली काहीतरी की जेथ्रो टूल, ओके, जेथ्रो टूल यांच्याद्वारे काहीतरी की दिलेली होती झिरो टिलेज. ओके, सो हा देखील प्रश्न आहे तो काहीतरी की आपल्याला विचारला आहे की झिरो टिलेजची जी कन्सेप्ट होती ती कोणत्या काहीतरी की शास्त्रज्ञाने दिलेली होती. जेथ्रो टूल या नावाची काहीतरी की जी व्यक्ती होती ना त्यांनी सर्वप्रथम ही जी कन्सेप्ट होती ना ती यूज केलेली होती किंवा कॉल्ड केलं होतं त्याला. ओके, अगेन झिरो टिलेज कुठे पॉसिबल होऊ शकतं, ज्या ठिकाणी काहीतरी की आपल्याला सॉईलच्या काही रिक्वायरमेंट आहेत ना त्या काहीतरी की कम्प्लीट असतील तर. फर्स्ट ऑफ ऑल द कोर्स टेक्स्चर सरफेस. ओके, कोर्स सरफेस स्ट्रक्चर. कोर्स म्हणजे काहीतरी की बेसिकली आता आपण म्हणू ऑलरेडी काहीतरी की एक जमीन जी होती ती काहीतरी की बनवून ठेवलेली होती खूप अगोदर, तिथं ऑलरेडी काहीतरी की एक दोन पिकं घेतलेली आहेत त्या टाईपची. सेकंड थिंग गुड इंटरनल ड्रेनेज. अगेन आतल्या साईडला म्हणजे काहीतरी की जमिनीच्या आतल्या साईडला मुळ्यांच्या द्वारे काहीतरी की जे चॅनल असतील, ओके, वॉटरचे चॅनल असतील ना ते काहीतरी की बनवून ठेवलेले असावे. अदरवाईज काय होईल, पाणी जे असेल ते काहीतरी की सरळ रन ऑफ होईल. त्याच्यानंतर ॲडिक्वेट क्वालिटी ऑफ रेसिड्यू ॲज मच. ओके, आतल्या साईडला अगेन काहीतरी तिकडं जमिनीच्या किंवा मातीच्या आतल्या साईडला जे रेसिड्यू असतील किंवा काहीतरी की मुलेचे असतील ते काहीतरी तिकडं इनफ किंवा काहीतरी की सफिशियंट अमाऊंटमध्ये असणं काहीतरी की गरजेचं असतं. कारण का, वरून टाकलं जाणारं काहीतरी की जे फर्टिलायझर असेल किंवा काहीतरी की मिनरल्स असतील ना ते जमिनीमध्ये किंवा त्या मातीमध्ये काहीतरी की ॲड होत नसतात. एकतर ते तिकडं रन ऑफ होऊन जातात पाण्यासोबत किंवा काहीतरी की वेस्ट होऊन जातात. त्याच्यामुळे ऑलरेडी काहीतरी तिकडं ऑर्गॅनिक काहीतरी की मिलेचिंग किंवा काहीतरी केमिकल काहीतरी की मिलेचिंग जे असेल ना ती प्रॉपर काहीतरी की आतमध्ये असणं आवश्यक असतं. त्याच ठिकाणी बेसिकली काहीतरी की झिरो टिलेज जे असते ते काहीतरी की सक्सेसफुल होते. ओके, अगेन प्रॉब्लेम पण काहीतरी आपल्याला थोडेसे इथं पाहायला मिळतात झिरो टिलेज संदर्भात. लो सीड जर्मिनेशन, लो मिनरलायझेशन अँड बिल्डअप व्हॉलंटरी प्लांट्स. ओके, लो सीड जर्मिनेशन म्हणजे काय की तिथं पीक याच्यासाठी जर्मिनेशन किंवा काहीतरी अंकुरणासाठी काहीतरी की आवश्यक असणारी जमीन जी असते ना ती खूपच कमी असते. लो मिनरलायझेशन कारण का ऑलरेडी काहीतरी की प्लांट जे असतात ते घेतले गेलेले असतात, पुन्हा तिथे प्लांट घेतले जातात, त्याच्यामुळे काहीतरी की मिनरलचं जे नंबर असतात किंवा काहीतरी की पर्सेंटेज असतं ते कमी झालं गेलेलं असतं. आणि अगेन काहीतरी तिकडं व्हॉलंटरी क्रॉप्स असतात ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होतात. ओके, कारण का प्रॉपर काहीतरी तिकडं कोणतीच काहीतरी की सिस्टम नसते, त्याच्यामुळे व्हॉलंटरी क्रॉप म्हणजे काहीतरी की अनावश्यकरित्या वाढणारे जे क्रॉप असतात ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याच्यामध्ये काय असतात, गवत असेल किंवा काहीतरी की इतर असणारे दुसरे काहीतरी की प्रजातीचे अननेसेसरी असणारे ग्रोथ असेल क्रॉप्स असतील ते. ठीक आहे, त्याच्यानंतर C1 आहे कन्झर्वेशन टिलेज. ओके, कन्झर्वेशन टिलेज. कन्झर्वेशन टिलेज म्हणजे काय, इज द सिस्टम ऑफ टिलेज विच ऑर्गॅनिक रेसिड्यू आर not inverted into soil such that they remain on the surface as protective cover against the corrosion, erosion and envelope losses of the soil moisture. And if stubbles
from the protective cover of surface is it usually referred as the stubble, mulch, tillage, and the residue left on the soil surface interferes with the seed bed preparation and sowing the operation. Okay, and the sowing the operation. कन्झर्वेशन काय तर तिकडे बेसिकली टिलेज असते, याच्यामध्ये काय केलं जातं, नांगरणीद्वारे काय केलं जातं, रिमेन किंवा काहीतरी तिकडे असणारे एक्झिस्टिंग असणारे काहीतरी प्लांट्स असतात त्यांना काय केलं जातं, क्रश डाऊन करून काय केलं जातं तिकडे जमीनमध्ये ॲड केलं जातं. बरोबर, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कन्झर्वेटिव्ह काहीतरी की टिलेज. किंवा त्याच्याही सोबतच काहीतरी अजून आपल्याला पाहायला मिळतं की जमिनीवरती काहीतरी पडला गेलेला जो सगळा पालापाचोळा असेल तो काय करायचा तिकडं प्लांट्स असतील त्याच्या काहीतरी आजूबाजूला तिकडे गोळा करून ठेवायचा. बरोबर, म्हणजे तेवढेच काहीतरी की जागेपुरतं असं पकडा सगळा काहीतरी इथला रेसिड्युअल काहीतरी जो कचरा असेल सगळा तो काय करायचा इकडं असा त्या जिथे जिथे बियाणे काहीतरी की पेरणी केलेलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी गोळा करून ठेवायचा. त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कन्झर्वेशन काहीतरी की टिलेज. ओके, आता इथं जसं वरती आपण बघितलं होतं, आता याच्यामुळे काय होणार आहे, एकतर काहीतरी मातीचं इरोजन म्हणजेच काहीतरी की मातीची जी काहीतरी तिकडं हे होते काय म्हणतात त्याला इरोजन उत्खनन होतं ते काहीतरी इकडं कमी होऊन जातं. उत्खनन कोण करत असते तिकडं रन ऑफ वॉटर वाहून जाणार जे पाणी असतं ते काहीतरी की मातीला कमकुवत करतं आणि माती जास्त ते काहीतरी की वाहून जाते. मात्र आता हे रेसिड्युअल काहीतरी की तिकडं जे प्लांटचे राहिलेले असतात ते ठेवल्यामुळे काय होतं, एकतर मातीला कवर मिळतो आणि त्याच्यावरून काहीतरी की जे एरोजन जे असते ते मातीचं होत नसतं. बरोबर, सो ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं टू कन्झर्व सॉईल फ्रॉम एरोजन अलॉंग विथ द वॉटर. ओके, अलॉंग विथ द वॉटर. एकतर काहीतरी की मातीचं इथे इरोजन थांबतं आणि सेकंड थिंग काहीतरी की वॉटर रिटेन जे असतं ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात, कारण का इव्हॅपोरेशनची काहीतरी की जी प्रक्रिया असेल किंवा जे रेट असतात ते झिरो होऊन जातात. वरती ठेवलेला किंवा काहीतरी की वरती पडलेला जो पालापाचोळा असेल त्याच्या आतल्या साईडला पाणी राहतं आणि त्याच्यामुळे काहीतरी तिकडं हीट जे असेल किंवा काहीतरी की सनरेज असतात ते पेनिट्रेट होत नाही, त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन होत नाही. त्याच्यामुळे मॉइश्चर जे असते किंवा काहीतरी की वॉटर असतं त्याचं पण काहीतरी की कन्झर्वेशन इथे जास्त होतं. ओके, कन्झर्वेशन काहीतरी की टिलेजमध्ये, राईट. इट इज ऑल्सो नोन ॲज द स्टबल मुलेज टिलेज. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज द स्टबल टिलेज मुलेज टिलेज ॲज वेल ॲज द इको पोलो ऑर द रिड्यूस टिलेज. या तिन्ही नावाने काहीतरी की ओळखलं जातं. स्टबल मुलेज टिलेज असेल, इको फॅलो असेल आणि काहीतरी की रिड्यूस टिलेज असेल. ओके, मुलेज म्हणजे बेसिकली काय असतं हे MULCH म्हणजे काय की राहिले गेलेले काहीतरी की पिकाचे जे हे असतील स्टबन्स असतील किंवा काहीतरी की त्याला म्हणू आपण तिकडे राहिले गेलेले जे त्यांचे काहीतरी की हे असेल काय म्हणू पार्ट असतील त्या पिकाचे, ते काय केलं जातात तिकडं आजूबाजूला जे नवीन पीक लावलं जातं किंवा काहीतरी की जे नवीन पेरणी केली जाते त्याच्या आजूबाजूला काहीतरी की ते ठेवले जातात. ऑब्जेक्टिव्ह किंवा काहीतरी की त्याचं कारण काय असतं, एकतर सॉईल इरोजन होणे, सेकंड थिंग कमी प्रमाणात काहीतरी पाणी देत राहील, पाणी काहीतरी तिकडं वाहून होणार नाही, रन ऑफ होणार नाही आणि काहीतरी की जमिनीमध्ये पण जास्त मुरणार नाही. आणि अगेन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की हे जे ओले असणारे किंवा काय म्हणून आपण त्याला हिरवे असणारे काहीतरी की जे स्टबल इथं पडलेले असतात ना ते हळूहळू डिके होतात. ओके, हळूहळू डिकम्पोज होतात आणि त्याच्यामुळे काहीतरी की हे काय म्हणून आपण रिलीज होणारे जे गॅसेस असतील किंवा मिनरल्स असतात ना ते तिथे प्लॅन्टला काहीतरी की प्रोव्हाइड केले जातात किंवा काहीतरी की ते शोषून घेतात. सो हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह असतात ना ते इथं तिथं सक्सेसफुल काहीतरी की तिकडं होऊन जातात. ओके, टिलेज इम्प्लिमेंट अँड देअर वर्क्स. ओके, टिलेज इम्प्लिमेंट्स अँड देअर वर्क. त्याचे डिफरंट काहीतरी की प्लाउज दिले गेलेले आहेत, थोडेसे डिटेलमध्ये आपल्याला काहीतरी की ते पाहायला मिळतात. ओके, थोडेसे डिटेलमध्ये काहीतरी आपल्याला ते पाहायला मिळतात, राईट. प्लाव असतं त्याचे काहीतरी तिकडे कार्य असेल ते. चिसल प्लाव इज बेसिकली यूज फॉर दी सबसॉईल ब्रेकिंग. ओके, सबसॉईल ब्रेकिंग. त्याच्यानंतर आहे रोटरी प्लाव, कट अँड पुल्वराइज द लाईट सॉईल. चिसल प्लाव म्हणजे काहीतरी की बेसिकली असा टोकदार असा काहीतरी की आकाराचा बेसिकली चिसल प्लाव असतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं, आतल्या साईडची जी सॉईल असते त्याला ब्रेकडाऊन केलं जातं. ओके, अशा प्रकारे काहीतरी की फोडलं जातात, तुम्ही बघितलं पण असेल. रोटरी म्हणजे काहीतरी की बेसिकली गोल फिरणार असे काहीतरी की अशा चकत्या असतात आणि त्या काय करतात बेसिकली वरची जी सॉईल असते त्याला कट करतात आणि नंतर काहीतरी की दुसरा जो पाठीमागं फ्लोराइज असतो म्हणजे तो त्याला प्लेन पण करत असतो. ओके, लाईट झालेली जी सॉईल असते त्याला. त्याच्यानंतर रिच प्लाव. ओके, रिच प्लाव. It is used for the earthening up and from ridge
अँड द फॉरो. एक साईडचे काहीतरी की तिकडं मातीची पलटी केली जाते, त्याला पलटी असा काहीतरी की बेसिकली एक लोकल शब्द आहे. ओके, पलटी मारणे म्हणजे मातीचे काहीतरी की पलटी मारणे. सो याच्यासाठी काहीतरी की नांगर असतो तो अशा टाईपचा असतो. ओके, पहिला असतो तो असा असतो बेसिकली, हा असतो तो काहीतरी की असा असतो, म्हणजे दोन्ही साईडनी काहीतरी की जमीन असते त्याची फाटत जाते आणि ती काहीतरी की उलटी उलटी होत जाते, बरोबर. हा असतो रिच प्लाव. त्याच्यानंतर काहीतरी की बेसिन लिस्टर. ओके, बेसिन लिस्टर. इट प्रिव्हेंट रन ऑफ अँड द फॉर्म बेसिन. बेसिन जे असतात ते काहीतरी की प्रॉपरली याच्यामध्ये काहीतरी की बनवले जातात. त्याच्यानंतर आहे डिस्क प्लाव. ओके, डिस्क प्लाव. इट इज यूज फॉर द डीप प्लॉगिंग इन ग्रास फील्ड. ओके, इन ग्रास फील्ड. त्याच्यानंतर आहे ट्रॅक्टर ड्राउन कल्टिवेटर. ओके, ट्रॅक्टर ड्राउन कल्टिवेटर. इट डेस्ट्रॉय द वीड्स अँड द ब्रेकिंग क्लाउड्स. ओके, क्लाउड्स. ट्रॅक्टर ड्राउन कल्टिवेटर म्हणजे काहीतरी की बेसिकली ट्रॅक्टरच्याच बॅक साईडला काहीतरी की एक काय म्हणू आपण त्याला, मळणीसारखी काहीतरी की मशीन जे असते ना, कापणीसारखी मशीन जी असते ती लावलेली असते. बेसिकली हे कसं असते तर काहीतरी जे वीड्स असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी. आणि अगेन काहीतरी की ब्रेकिंग क्लाउड्स, त्याच्यामध्ये काहीतरी की त्याला पुन्हा ते ॲड पण करतात मातीमध्येच. त्याच्यानंतर आहे स्वॅप कल्टिवेटर. ओके, स्वॅप कल्टिवेटर. हार्वेस्टिंग ग्राउंड नट्स अँड यूज इन द स्टबल मिलेचिंग. स्वॅप कल्टिवेटर काय असतात, जमिनीमध्ये आतमध्ये पेनेट्रेट होतात आणि आतमध्ये असणारे काहीतरी की जी पिकांचं उत्पादन असेल ना त्याला वरती घेतात. आणि त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली यूज्ड ॲज द स्टबल मिलेचिंग. जमिनीवरती पडलेली जी हिरवा पालापाचोळा असेल ना त्याला पण काहीतरी की क्रश करून जमिनीमध्ये ॲड करण्याचं जे काम असतं ना तिथं स्वॅप कल्टिवेटरद्वारे केलं जात असतं. त्याच्यानंतर आहे हॅरोज. ओके, हॅरोज. इट इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ सीड बेड. ओके, ॲज वेल ॲज द डेस्ट्रॉय वीड्स. प्लँकर. ओके, प्लँकर. मायक्रो लेवलिंग. प्लँकर म्हणजे काहीतरी की बेसिकली प्लेन सरफेस करायसाठी काहीतरी की यूज केलं जाणारं काहीतरी की प्लाव आहे. ओके, सो हे झाले इम्पॉर्टंट काहीतरी की टिलेज इम्प्लिमेंट्स आणि काहीतरी की त्याचे वर्क किंवा काहीतरी की त्यांचे फंक्शन्स. त्याच्यानंतर आहे कल्टिवेशन प्रॅक्टिस ऑफ क्रॉप्स. ओके, कल्टिवेशन प्रॅक्टिस ऑफ क्रॉप्स. डिफरंट टाईपच्या काहीतरी की कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत, तर डिफरंट काहीतरी की क्रॉपसाठी तिकडे यूज केल्या जातात. ओके, सो ते थोडंसं काहीतरी इकडे बघून घेऊया. बिफोर गोइंग टू फर्दर, क्रॉप्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. ओके, क्रॉप्स. क्रॉप एक्झॅक्टली काय असतं, ठीक आहे, पिकं असं आपण त्याला काहीतरी म्हणतो. वनस्पती का म्हणत नाही त्याला, आपण काय म्हणतो, पीक किंवा काहीतरी की क्रॉप्स. सो इट इज बिकॉज ऑफ ए ग्रुप ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स. ओके, ग्रुप ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स. दोज आर ग्राउंड. ओके, दोज आर ग्राउंड कमर्शियली ऑन लार्ज स्केल इज कॉल्ड ॲज द क्रॉप. ओके, इज कॉल्ड ॲज द क्रॉप. जास्त काय म्हणू आपण त्याला नंबर्समध्ये ॲट अ टाईम. ओके, जास्त नंबरमध्ये किंवा काहीतरी की जास्त संख्येमध्ये ॲट अ टाईम पर्टिक्युलर काहीतरी जे प्लांट्स किंवा काहीतरी जे वनस्पती आपण काय करत असतो तिकडं त्यांची लागवड करत असतो किंवा काहीतरी की त्यांची पेरणी करत असतो. कशासाठी तर काहीतरी की ॲज अ कमर्शियली म्हणजेच काहीतरी ॲज अ व्यापारासाठी किंवा काहीतरी की व्यापाराच्या दृष्टीने त्यांनाच काय म्हणलं जातं, पिके किंवा काहीतरी की क्रॉप्स. ओके, त्यांनाच काय म्हणलं जातं, पिके किंवा काहीतरी की ॲज अ क्रॉप्स. सो कल्टिवेटेड प्लांट्स और ॲग्रिकल्चर प्रोड्यूस सच ॲज ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स कन्सिडर ॲज द ग्रुप. ओके, कन्सिडर ॲज अ ग्रुप. याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला कोणते कोणते पाहायला मिळतात, मग ते फूड ग्रेन्स असतात. मग पर्टिक्युलर काहीतरी एखादा फूड ग्रेन असेल, मग ते ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे काहीतरी की प्लांट्सच असतात. पण ते काहीतरी की आपण ॲट अ टाईम काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं प्लांटिंग करतो आणि नंतर काहीतरी त्याची कापणी असेल ती झाल्यानंतर काहीतरी की जे असते ते आपण कमर्शियली एकतर विकून टाकतो किंवा काहीतरी की स्वतःच्या कन्झम्पशनसाठी काहीतरी की ते यूज करत असतो. व्हेजिटेबलचं पण काहीतरी की आपण सेम बघू शकतो. टोमॅटो असेल, बटाटा असेल, ठीक आहे, दोडका असेल किंवा काहीतरी की इतर काही प्लांट्स असतात तिथं आपण ॲट अ टाईम लावतो ॲज अ व्हेजिटेबल म्हणून. तेच काहीतरी इकडे फ्रूट असेल तरी देखील आपल्याला काहीतरी तिकडे तेच पाहायला मिळतात. म्हणून ना काय म्हणतात त्याचं क्रॉप किंवा काहीतरी की पिके. ठीक आहे, सो सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की सेरल क्रॉप्स. ओके, सेरल क्रॉप्स. पहिला जो पार्ट आहे क्रॉप्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो आहे सेरल क्रॉप्स. तो थोडासा काहीतरी की बघूया. कल्टिवेटेड प्रॅक्टिस ऑफ दिस क्रॉप. पहिला येतो सेरल क्रॉप्स. ओके, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिला राईस. ओके, राईस. सो याच्या संदर्भात काहीतरी की कल्टिवेशन प्रॅक्टिस कोणते असतात काय नाही ते थोडंसं डिस्कस करूया. आपण इकडे बघितलं होतं बोटॅनिकल नेम. ओके, बोटॅनिकल नेम.
ओरायझा सॅटिव्हिया. ओके, ओरायझा सॅटिव्हिया हे बेसिकली काहीतरी की राईसचं बॉटॅनिकल नेम आहे. आपण लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये काहीतरी की बघितलं होतं, बेसिकली काहीतरी की चार्ट बघितला होता, त्याच्यामध्ये क्रॉप्स आणि त्यांचे काहीतरी की बॉटॅनिकल नेम ते डिस्कस केलेले होते. ओके, सो ओरायझा सॅटिव्हिया फॅमिली जर इकडे बघितली तर साधारणतः काहीतरी जर्मेनिया. ओके, जर्मेनिया काहीतरी की त्याची फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. कशाची? राईसची. देन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप इन इंडिया अँड ऑक्युपाय 23.3% ऑफ द ग्रॉस क्रॉप एरिया ऑफ द कंट्री. ओके, क्रॉप एरिया ऑफ द कंट्री म्हणजे भारतामधलं काहीतरी की महत्त्वपूर्ण असणारं असं काहीतरी तिकडे बेसिकली क्रॉप आहे किंवा काहीतरी की पीक आहे. कारण का जवळजवळ ओव्हरऑल काहीतरी की भारतामध्ये सगळी जी पेरणी केली जाते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू उत्पादन घेतलं जातं, त्याच्यामध्ये साधारणतः काहीतरी की 23 पॉईंट काहीतरी की 3%. ओके, 23 पॉईंट काहीतरी की 3% जे उत्पादन आहे किंवा काहीतरी की पर्सेंटेज आहे हे बेसिकली कशाचं आहे तर ते म्हणजे काहीतरी की राईसचं. त्याच्यानंतर इट कॉन्ट्रीब्यूट 43% ऑफ द टोटल फूड ग्रेन प्रोडक्शन अँड 46% ऑफ द टोटल सिरियल प्रोडक्शन. ओके, टोटल सिरियल प्रोडक्शन. भाताचं काहीतरी तिकडे बेसिकली कन्झम्पशन असेल किंवा ॲज अ फूड सोर्स म्हणून काहीतरी तिकडे यूज करणं असेल ते देखील काहीतरी की सगळ्यात जास्त आहे. ओके, सो या नंबर्सवरून काहीतरी की आपण बघू शकतो जवळजवळ म्हणजे टोटल काहीतरी फूड ग्रेन जे असतात अन्नधान्य जे काहीतरी तिकडे आहेत ना याच्यामध्ये जवळजवळ काहीतरी 43% जे प्रमाण आहे ते कोणाचं आहे तर ते एका काहीतरी की भाताचं आहे किंवा काहीतरी की राईसचं आहे. आणि अगेन सेकंड थिंग म्हणजे काहीतरी की जे सिरियल काहीतरी की टोटल जे ग्रेन्स आहेत किंवा काहीतरी की सिरियल प्रोडक्शन आहे ना सगळ्यामध्ये काहीतरी की 46% काहीतरी की जे पर्सेंटेज आहे ते कोणाचं आहे अगेन एकट्या राईसचं आहे. ओके, त्याच्यानंतर ओरायझा सॅटिव्हिया हॅज 24 species of which only two species O. sativa and O. galberema is the cultivable and rest 22 sap are wild type. Okay, are wild type. इथे इंटर काहीतरी की वर्ल्डमध्ये जर बघितलं ना तर साधारणतः काहीतरी की 22 डिफरंट काहीतरी की ज्या प्रजाती आहेत ना त्या आपल्याला काहीतरी की भाताच्या खायला मिळतात पॅडीच्या. ओके, मात्र त्याच्यातल्या काहीतरी की ज्या दोनच आहेत ना त्या कशाच्या कल्टिवेबल आहेत म्हणजे त्याचं काहीतरी की उत्पादनासाठी आपण काय करतो त्याची पेरणी करतो आणि नंतर कापणी करतो. बरोबर, रेस्ट ऑफ जे आहेत त्या काहीतरी इकडे आपल्याला वाईल्ड किंवा काहीतरी की जंगली प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. कल्टिवेबल असणाऱ्या दोन कोणत्या तर काहीतरी की ओ सॅटिव्हिया आणि ओ गॅल्बेरेमा. ओके, गॅल्बेरेमा. त्याच्यानंतर ओरायझा सॅटिव्हिया इज ग्रो इन इंडिया अँड ओ ग्लॅबेरेमा इज कल्टिवेटेड इन आफ्रिका. भारतामध्ये जर बघितले तर काहीतरी की ओराईज सॅटिव्हिया जे आहे ना तिचं काहीतरी की उत्पादन घेतलं जातं आणि ओ गॅल्बेरेमा जे आहे ते काहीतरी की साधारणतः आपल्याला आफ्रिकेमध्ये काहीतरी की पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर ओराईज सॅटिव्हिया इज बिलीव्ड टू इव्हॉल्व फ्रॉम द ओ निओरा. ओके, ओ निओरा. तर ओ निओरा म्हणजे काहीतरी की वाईल्ड प्रजातीच होती, त्याच्यातूनच काहीतरी की बेसिकली अजून एका प्रजातीचं इव्होल्युशन झालं गेलेलं आहे जी इंडियामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की ओरायझा सॅटिव्हिया. ओके, ओरायझा सॅटिव्हिया. देन राईस इज अ डिप्लॉड. ओके, डिप्लॉड 2N क्रॉप हॅज अ क्रोमोझोम नंबर ऑफ द 24. ओके, क्रोमोझोम नंबर ऑफ द 24. डिप्लॉइड म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण कालच बघितलं होतं एक दल त्याला काहीतरी की प्रजाती म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर इट कंटेन 70% ऑफ द कार्बोहायड्रेट्स अँड 6 to 7% ऑफ द प्रोटीन. ओके, आणि एक्झॅक्टली काहीतरी की प्रोटीन कोणतं असतं तर ते म्हणजे काहीतरी की ओरायझिन. ओके, ओरायझिन नावाचं काहीतरी की प्रोटीन जास्त ते काहीतरी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं भातामध्ये. बाकी मोस्ट ऑफ दी प्रमाणात काहीतरी याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच असं म्हटलं आता भाताचं काहीतरी की कन्झम्पशन केल्यानंतर आपल्याला ती थोडीशी गुंगी किंवा काहीतरी की झोप आल्यासाठी की का होते कारण का ॲट अ टाईम आपल्याला काहीतरी की कार्बोहायड्रेट जे असतात ते काहीतरी जास्त मिळालेले असतात आणि बॉडीला त्यांना काहीतरी तिकडं पचन करण्यासाठी किंवा काहीतरी की त्यांना तिकडं डायजेस्ट करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. त्याच्यामुळेच आपल्याला थोडंसं स्लिपनेस किंवा काहीतरी की थोडंसं असं बल्की फील होत असतं. ठीक आहे, मेथड ऑफ राईस कल्टिवेशन इन इंडिया. सो डिफरंट टाईपच्या काहीतरी की बेसिकली ज्या मेथड आहेत ना त्या यूज केल्या जातात. ओके,
दोन ह्याच्यामध्ये काहीतरी की मुख्यतः पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी की ड्राय और सेमी ड्राय अपलँड कल्टिवेशन. ओके, ड्राय और सेमी ड्राय अपलँड कल्टिवेशन. आणि सेकंड आहे वेट वेट और लोलँड कल्टिवेशन. ओके, वेट और लोलँड कल्टिवेशन. ड्राय किंवा सेमी ड्राय अपलँड कल्टिवेशनमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंग द सीड्स, त्याच्यानंतर दुसरं काहीतरी की सुविंग द सीड बिहाइंड द प्लाव और ड्रिलिंग. ओके, बिहाइंड द प्लाव और द ड्रिलिंग. ड्राय आणि सेमी ड्रायमध्ये काय केलं जातं बेसिकली, ह्या दोन इम्पॉर्टंट काहीतरी की प्लांटिंग मेथड आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि त्याच्यानंतर वेट किंवा काहीतरी की लोलँड कल्टिवेशनमध्ये ट्रान्सप्लांटिंग पिडल्ड किंवा काहीतरी की पडल्ड फील्ड्स आणि ब्रॉडकास्टिंग स्पॉटेड सीड्स इन द पडल्ड फील्ड्स. दोन्ही काहीतरी की साधारणतः सेमच असतात, फक्त काहीतरी की जमीन जी असते ती काहीतरी की वेगवेगळी यूज केली जाते. एकामध्ये ड्राय लँड असते आणि एकामध्ये काहीतरी की वेट लँड असते. ओके, त्याच्यानंतर आहे नर्सरी एरिया रिक्वायर्ड फॉर ट्रान्सप्लांटिंग इन अ 1 हेक्टर. ओके, इन अ 1 हेक्टर. नॉर्मली जर आपण इकडं बघितलं, इथं 1 मीटरचा काय इकडं स्क्वेअर 1:10 रेशिओ साधारणतः काहीतरी की नॉर्मल जो रेट असतो ना तो, किंवा काहीतरी की एरिया जो असतो तिथं रिक्वायर्ड असतो. ओके, ड्राय बेडमध्ये आपल्याला तिथं पाहिजे तो साधारणतः काहीतरी की 1000 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर काहीतरी की वेट बेडमध्ये 1250 टू काहीतरी की 1500 मीटर स्क्वेअर. ओके, हा साधारणतः काहीतरी की एरिया आपल्याला पाहायला मिळतो. राईट. त्याच्यानंतर आहे पेरा आणि काहीतरी की उतेरा क्रॉपिंग सिस्टम आर मोस्ट प्रॅक्टिस इन ओडिसा, बिहार अँड छत्तीसगड. तर याच्यावरती देखील काहीतरी जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला आहे. ओके, पेरा अँड उतेरा. ओके, हे जे काहीतरी की बेसिकली क्रॉपिंग प्रॅक्टिसेस आहे कशाच्या संदर्भात, तर ती म्हणजे काहीतरी की राईस. ओके, राईसची काहीतरी की जी पेरणी आहे ना त्याच्या संबंधित असणारी काहीतरी की इम्पॉर्टंट अशी काहीतरी की सिस्टम आहे, क्रॉपिंग सिस्टम आहे, जी साधारणतः आपल्याला ओडिसा, बिहार आणि काहीतरी की छत्तीसगडमध्ये काहीतरी की यूज करताना आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर द मोस्ट प्रॉमिनंट क्रॉपिंग पॅटर्न ऑफ राईस इन इंडिया इज अ राईस व्हीट. ओके, राईस व्हीट म्हणजे काहीतरी की बेसिकली भाताचं उत्पादन किंवा काहीतरी की तिकडं तांदळाचं उत्पादन झाल्यानंतर सेकंड काहीतरी तिकडं पॅटर्न असतो तो म्हणजे काहीतरी की वीटचा असतो. ओके, दुसरा असतो तो म्हणजे काहीतरी की वीटचा. सो आता ह्या सीझनमध्ये बघा, म्हणजे साधारणतः जून जुलैमध्ये काहीतरी की प्लांटेशन जे असतं ते काहीतरी की होतं साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये कापणी काहीतरी तिकडं होऊन जाते. आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काहीतरी तिकडं याचं गव्हाचं जे उत्पादन असतं ते काहीतरी की चालू केलं जातं, म्हणजे पेरणी जी असते ती काहीतरी की होत असते. ठीक आहे. देन राईस प्रेपर नायट्रोजन अपटेक इन अमोनिकल फॉर्म. ओके, NH4. नायट्रोजन जे असेल ते काहीतरी की बेसिकली अपटेक म्हणजे काहीतरी की त्याला ऑब्झर्वेशन करायचं जे काम असतं ते राईस कोणत्या फॉर्ममध्ये करत असतो, अमोनिकल फॉर्ममध्ये. ओके, अमोनिकल फॉर्ममध्ये म्हणजेच काहीतरी की नायट्रोजन तो बेसिकली शोषून घेतो, त्याला नंतर काहीतरी तिकडं याच्यामध्ये अमोनियामध्ये काहीतरी की कन्वर्ट करतो आणि नंतर ते काहीतरी घ्यायचं नायट्रिक्स म्हणून काहीतरी की तो यूज करतो. नायट्रेट म्हणून काहीतरी की यूज करत असतो ॲज अ इम्पॉर्टंट काहीतरी तिकडं फूड मटेरियल म्हणून. ओके, प्लांटच्या काहीतरी की ग्रोथसाठी. ओके, नायट्रोजन मॅनेजमेंट इन राईस. साधारणतः इनडायरेक्ट सोन राईस टू स्प्लिट. ओके, टू स्प्लिट 1:2 ॲट टेलरिंग स्टेज आणि 1:2 ॲट PI स्टेज. याच्यामध्ये काय केलं आता बेसिकली जे पिकं असतात किंवा काहीतरी की जे असे हे असतात काय म्हणून आपण त्याला बारीक बारीक जे प्लांट्स असतात ते सरळ सरळ काहीतरी फिरवले जातात. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटेड अँड पेडल्ड राईट्स साधारणतः 3 स्प्लिट्स आणि त्याच्यानंतर काहीतरी की बासाई मेथड. ओके, बासी मेथड ह्याच्यामध्ये काहीतरी की 3 स्प्लिट्स असतात. आता हे थोडंसं इन डिटेल होऊन जातं, हे काही नाही लक्षात राहिलं तरी काहीतरी की चालेल, बरोबर. त्याच्यानंतर अगेन सेम याच्या संदर्भातच नायट्रोजन काहीतरी की मॅनेजमेंटच्या संदर्भात इथे काही इम्पॉर्टंट टर्म आपल्याला किंवा काहीतरी की बॅक्टेरिया इथं पाहायला मिळतात. एक आहे ते म्हणजे काहीतरी की ॲझोला आणि सेकंड काहीतरी इकडं ॲझोस्प्रिलियम. ओके, ॲझोस्प्रिलियम नायट्रोजन फिक्सेशनसाठीच काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की घटक आहे. ओके, सो पहिला ॲझोलिया किंवा अझोला इज अप्लाय इन राईस बेड. ओके, इज अप्लाइड इन राईस बेड फॉर नायट्रोजन फिक्सेशन एन्हॅन्स द
ऑर्गॅनिक मॅटर इन सॉईल. ओके, इनहॅन्स ऑर्गॅनिक मॅटर इन अ सॉईल. बेसिकली काहीतरी इकडे ॲझोला असतो तो काहीतरी ॲज अ फर्टिलायझरमध्ये यूज केला जातो. कारण का मग अशीच आपण इकडे काहीतरी बघितलेलं होतं. राईस काय करत असतो तिकडं अमोनिया, ओके, नायट्रोजन अपटेक करून ते काहीतरी की अमोनिकल फॉर्ममध्ये नायट्रेट तिकडे काहीतरी यूज करत असतो. सो ती काहीतरी की ॲब्झॉर्शनसाठी नायट्रोजनच्या काहीतरी ॲब्झॉर्शनसाठी इथं काय केला जातो ॲझोलाज असतो काहीतरी अप्लाय केला जातो राईस फील्डमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे काहीतरी की ॲझोरोस्पिलिया. इट इज अ नायट्रोजन फिक्सेसिंग बॅक्टेरिया फाउंड ऑन द रूट ऑफ सरफेस ऑफ द राईस. ओके, ऑन द रूट ऑफ सरफेस राईस. राईसची जी काहीतरी की झाडं असतात ना त्यांचे काहीतरी जे रूट्स असतात ना त्या रूट्सवरती काहीतरी की सापडणारा बेसिकली काहीतरी की हा बॅक्टेरिया ॲझोरोस्पिलिया. आणि हा बॅक्टेरिया कसा असतो काहीतरी गुड बॅक्टेरिया असतो. कारण का वातावरणातला जो असणारा नायट्रोजन असतो ना तो काय केला जातो ह्याच्याद्वारे कन्झ्युम केला जातो. ओके, या बॅक्टेरियाद्वारे. आणि नंतर काहीतरी की तो कन्झ्युम केलेला जो नायट्रोजन असेल ना त्याचं नायट्रेटमध्ये काहीतरी रूपांतर करण्याचं पण काम ह्या बॅक्टेरियाद्वारे केलं जातं. आणि तो जो नायट्रेट असतो तो नंतर काहीतरी तिकडे बेसिकली राईचे जे काहीतरी जे प्लांट्स असतात ना त्यांच्याद्वारे यूज केला जातो ॲज अ फूड सोर्स म्हणून. बरोबर. सो हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली नायट्रोजन फिक्सेशनचे काहीतरी की हे आहेत आपण त्याला म्हणू मेथड आहेत किंवा काहीतरी की टूल्स आहेत. याच्यामधला ॲझोरोस्पिलियम आहे तो बॅक्टेरिया आहे आणि ॲझोला असतो तो काहीतरी की बेसिकली एक टाईपचा फर्टिलायझर असतं. ओके, टाईपचं फर्टिलायझर असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिटिकल स्टेज फॉर इरिगेशन इज टिलरिंग टू फ्लावरिंग. Water supply should be ensured in required amount during the panicle intimation of the flowering stage. पाण्याचा काहीतरी तिकडं मुबलक पुरवठा होणं तिथं काहीतरी की खूपच आवश्यक असतं. आणि ज्या वेळेला काय म्हणू आपण त्याला फ्लावरिंग म्हणजे बेसिकली काहीतरी की फुलांचं जे काहीतरी तिकडं बनणं सुरू होतं त्याच्यामध्ये कशामध्ये भाताच्या काहीतरी की त्या प्लांट्समध्ये त्या टाईमला पण काहीतरी की पाण्याचा पुरवठा तिथं मुबलक प्रमाणात काहीतरी की होणं आवश्यक असतं. ठीक आहे. Then critical stage for rice for both fertilizer application and irrigation are tillering and panicle intation. Then rice crop require 5 irrigation for its life cycle. Okay, for its life cycle. कन्सिस्टंटली काहीतरी की पाण्याचा पुरवठा तिकडं नाही झाला तरी चालेल, मात्र पाणी काहीतरी तिकडं पूर्ण एंटर काहीतरी की लाईफ सायकलमध्ये 5 वेळा काहीतरी तिकडं पुरवणं आवश्यक असतं. ओके, 5 वेळा. Then the rice crop has a 5 critical growth stage in respect of irrigation. पहिलं काहीतरी की बेसिकली सेडलिंग असेल म्हणजे ज्यावेळेला काहीतरी की पेरणी केली जाते त्यावेळेला. त्याच्यानंतर काहीतरी की टेलरिंग म्हणजे प्लांट्स असतात ते मोठे होतात आणि त्याच्यानंतर काहीतरी की पेनिकल इंटेशन म्हणजे फ्लावरिंग म्हणजे ज्यावेळेला फुलं जे असतात किंवा सॉरी बेसिकली काहीतरी की प्लांट मोठा होऊन काहीतरी तिकडं फ्लावरिंगची प्रोसेस तिकडं सुरू होते त्या पिरियडमध्ये. ओके, सो हे साधारणतः काहीतरी की इम्पॉर्टंट असे त्याचे 3 स्टेज आहेत. पुढचा नेक्स्ट क्रॉप आहे ते म्हणजे काहीतरी की व्हीट. ओके, व्हीट, गहू. बोटॅनिकल काहीतरी की नेम आपल्याला माहितीच आहे. आपण ऑलरेडी काहीतरी की त्या चॅप्टरमध्ये तिकडं किंवा त्या स्लाईडमध्ये डिस्कस केला होता. ओके, ट्रिटिकम सेप. ओके, ट्रिटिकम सेप इज द बोटॅनिकल नेम ऑफ द व्हीट. ओके, आणि फॅमिलीमध्ये जर आपण इकडं बघितलं तर काहीतरी की पोसिया. ओके, पोसिया हे आपल्याला काहीतरी की बेसिकली गव्हाची काहीतरी की फॅमिली पाहायला मिळते. ओके, पोसिया. आणि ट्रिटिकम सेप काहीतरी की बेसिकली त्याचं बोटॅनिकल नेम आहे. राईट. देन इट इज द लार्जेस्ट स्टॅपल फूड क्रॉप ऑफ द वर्ल्ड. एंटर काहीतरी तिकडं वर्ल्डच्या संदर्भात काहीतरी जर बघायचं झालं तर एक स्टॅपल फूड म्हणजे काहीतरी की बेसिकली दररोजच्या काहीतरी की लाईफमध्ये सगळ्यात जास्त काहीतरी की यूज केलं जाणारं फूड असेल किंवा काहीतरी की तिकडं ग्रेन असेल तर त्या संदर्भात जर आपण बघितलं तर हे काहीतरी की लार्जेस्ट असं काहीतरी की स्टॅपल असणारं फूड क्रॉप आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, गहू. त्याच्यानंतर इंडिया स्टँड सेकंड पोझिशन इन प्रोडक्शन ऑफ द व्हीट आफ्टर दी चायना. या संदर्भातली पण काहीतरी की जे डेटा होतं किंवा काहीतरी की डिस्कशन होतं ते आपण काहीतरी सुरुवातीलाच केलेलं होतं. ओके, तर प्रोडक्शनच्या संदर्भात जर बघितलं तर इंडिया काहीतरी तिकडे बेसिक सेकंड नंबरला आहे गव्हाच्या काहीतरी की उत्पादनामध्ये आफ्टर काहीतरी तिकडे चायना. So China is the leading country in the entire
युनिट्स ऑफ द प्रोडक्शन ऑफ किंवा काहीतरी की वेट. आणि अगेन इंडियामध्ये काहीतरी की आपण मगाशीच बघितलं होतं कोण तिकडं काहीतरी की लिडिंग आहे, काय म्हणू आपण त्याला, एरिया वाईज, त्याच्यानंतर काहीतरी की प्रोडक्शन वाईज आणि काहीतरी की प्रोडक्टिव्हिटीच्या कंटेक्समध्ये. ओके, सो इथं आपण बघितलं होतं एरिया वाईज काहीतरी की अगेन यू पी आहे, प्रोडक्शन वाईज काहीतरी की अगेन यू पी आहे, आणि पंजाबमध्ये मात्र काहीतरी की प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात बघितलं तर सगळ्यात जास्त काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी आहे ते कुठे आहे तर ती पंजाब राज्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर जनरली वीट इज अ सेल्फ पॉलिनेटेड. ओके, सेल्फ पॉलिनेटेड C3 and hexaploid plants. ओके, hexaploid plants ही जी इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी काहीतरी इकडे इम्पॉर्टंट बनते. ओके, पहिलं म्हणजे काहीतरी की बेसिकली वीट किंवा काहीतरी की सॉरी गहू जे ते काहीतरी कसं इकडे सेल्फ पॉलिनेटेड आहे, म्हणजे पॉलिनेशन जे असतं ते काहीतरी की ऑलरेडी, म्हणजेच काय की तिकडं नर आणि काहीतरी बेसिकली काहीतरी की मादी किंवा काहीतरी की मेल आणि फिमेल जे काहीतरी की हे जे असतात काय म्हणू आपण त्याला, जे इम्पॉर्टंट काहीतरी की एलिमेंट्स असतात ना ते ऑलरेडी काहीतरी की त्याच्यामध्ये प्रेझेन्स असतात आणि पॉलिनेशन काहीतरी की ऑलरेडी घडून आलेलं असतं. त्याच्यानंतर इट इज द C3 प्लांट्स. C3 प्लांट्स म्हणजे काहीतरी की बेसिकली डे टाईममध्ये काय करत असतात, बेसिकली त्यांचं जे हे असेल काय म्हणू आपण त्याला, फोटोसिंथेसिस ते कंडक्ट करत असतात. आणि जे C4 असतात ते म्हणजे काहीतरी दोन्ही टाईमला, C4 असतात ते दोन्ही टाईमला काय करतात, बेसिकली फोटोसिंथेसिस करतात, दिवसा पण आणि काहीतरी की रात्री पण, राईट. आणि त्याच्यानंतर काहीतरी की इट इज द हेक्झापोलॉइड प्लांट्स. हेक्झापोलॉइड म्हणजे काहीतरी की बेसिकली जो दाणा असतो तो काहीतरी की बेसिकली जो सीड असतो तो काहीतरी की बेसिकली 3 पार्टमध्ये काहीतरी की डिवायडेड असतो. अँड देन नॅशनल ॲव्हरेज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ वीट इज 26.5 क्विंटल हेक्टर. ओके, नॅशनल काहीतरी जर प्रोडक्टिव्हिटीच्या संदर्भात बघितलं तर आपल्याला साधारणतः असा आकड्याकडे काहीतरी पाहायला मिळतो. ओके, अगेन ट्रिटिकम सॅप जी काहीतरी की बेसिकली इंडियामधली जी प्रजाती आहे ना त्याच्यामध्ये ह्या आपल्याला डिफरंट काहीतरी की इतर प्रजाती काहीतरी की पाहायला आढळतात. ओके, टी ॲवेस्टिबियम. ओके, साधारणतः काहीतरी की मेक्सिकन ड्राफ्ट बीट आहे अँड एव्हरीवेअर ग्रो. ओके, अँड इवॉल्ड बाय द डॉक्टर N.E. बोरलॉग ऑफ मेक्सिको अँड कवर्ड 83% ऑफ द टोटल व्हीट एरिया. ओके, टी ॲवेस्टियम. एनी बोरलॉग यांनी काहीतरी ही प्रजाती होती ना ती शोधलेली होती. त्याच्यानंतर आहे टी व्हॅल्युगेरा. ओके, टी व्हॅल्युगेरा टॉल वीट असतो, थोडासा काहीतरी की उंच असतो, फॉर रेनफेड कंडिशन अँड टिपिकली वीट फॉर अलायबल सॉईल. गाळाच्या जमिनीमध्ये काहीतरी की बेसिकली याचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्यानंतर आहे टी ड्युरोम. ओके, टी ड्युरोम. मॅर्कोनी वीट असं देखील काहीतरी त्याला म्हटलं जातं. व्हेरी ओल्ड सॅप आहे अँड बेस फॉर द ड्रॉट कंडिशन. ओके, ड्रॉट कंडिशन आणि सुजीच्या काहीतरी प्रिपरेशनसाठी काहीतरी त्याचा वापर जो आहे तो केला जातो. त्याच्यानंतर आहे टी डायोक्युम. ओके, टी डायोक्युम इमरवीट म्हणून काहीतरी की ओळखला जातं आणि यूज फॉर द उपमा प्रिपरेशन ॲज वेल ॲज द पॉप्युलरली ग्रो इन साऊथ इंडिया अँड कवर्ड 1% ऑफ द टोटल व्हीट एरिया. त्याच्यानंतर आहे टी टी सॅप्रोकियम इंडियन ड्रॉफ असं देखील काहीतरी की म्हटलं जातं किंवा काहीतरी की क्लब वीट असं देखील म्हटलं जातं. व्हेरी शॉर्ट अँड द कॉम्पॅक्ट हेड्स, लहान आकाराचे काहीतरी की बेसिकली त्याच्या मुंब्या असतात. आणि टी मोनोसियम. ओके, एनिकॉन वीट असं देखील काहीतरी की त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कॉमन ब्रीड वीट. ओके, द कॉमन ब्रीड वीट टी ॲव्हिस्टियम is the most important species and occupying more than 90% of the wheat area and 87% of the total wheat production in the country. ओके, ब्रेड व्हीट असं काहीतरी की त्याला तिथं म्हटलं जातं. आणि सगळ्यात जास्त काहीतरी की बेसिकली वापर किंवा काहीतरी की उत्पादन जे असेल ना भारतामध्ये आणि काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी संदर्भात जरी आपण बघितलं तर ते काहीतरी की टी ॲव्हिस्टियमचंच काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके, यूपीच्या संदर्भात आपण काहीतरी की मगाशीच बघितलं होतं, मॅक्झिमम काहीतरी की एरिया असेल आणि प्रोडक्शन असेल ते कुठे पाहायला मिळतं आपल्याला यूपीमध्येच. ओके, इथं दिल्या गेलेलंच आहे अगेन यूपी कवर मॅक्झिमम एरिया. ओके, मॅक्झिमम एरिया ॲज वेल ॲज द प्रोडक्शन ऑफ व्हीट इन इंडिया. भारतामध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त लागवडीखाली काहीतरी की असणारं क्षेत्र
क्षेत्र असेल गव्हाचं ते आपल्याला यू पीमध्येच पाहायला मिळतं. आणि अगेन प्रोडक्शनच्या संदर्भात काहीतरी आपल्याकडे यू पीचं आपल्याला पाहायला मिळतं. वेअर इज प्रोडक्टिव्हिटी पंजाबची काहीतरी सगळ्यांच्याकडे जास्त आहे. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये काहीतरी सगळ्यात जास्त काहीतरी गव्हाचं जे उत्पादन असेल ते पंजाबमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बाकी एरिया आणि प्रोडक्शनच्या संदर्भात बघितलं तर तिथे यू पी आपल्याला टॉप किंवा काहीतरी ॲज अ लिडिंग स्टेट पाहायला मिळते. ओके. त्याच्यानंतर रिसर्च स्टेशन ऑफ वीट सॅप. ओके. भारतामधील काही इम्पॉर्टंट किंवा काहीतरी भारताबाहेरचे असणारे रिसर्च स्टेशन कुठे कुठे आहेत. सो मॉडर्न अँड कॉमन ग्रीड वेट CIMMYT मेक्सिकोमध्ये आहे. ड्युरम वीट मग असे आपण बघितलं हे बेसिकली काहीतरी की सिरिया इथे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर काहीतरी की डायरेक्टरेट ऑफ वीट रिसर्च कर्नल हरियाणा. भारतामधलं काहीतरी की इम्पॉर्टंट असं असणारं काहीतरी की रिसर्च स्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. कर्नल हरियाणामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर चपाती मेकिंग. ओके. चपाती मेकिंग किंवा काहीतरी की बेकिंग क्वालिटी जे असते ऑफ वीट इज मेनली अफेक्टेड बाय द ग्लुटीन स्ट्रेन. भाकरी आणि काहीतरी की चपातीमध्ये जर आपण डिफरन्स बघितला भाकरी जे असते काही सहजपणे ब्रेकडाऊन होते किंवा काहीतरी की तुटते. ते जर आपण काहीतरी की गव्हाच्या संदर्भात जर बघितला तर बेसिकली गहू जे असते ते काहीतरी की तुटायला वेळ लागतो. ॲज अ रबर फॉर्मेशनमध्ये काहीतरी की ते हे झालं गेलं असतं फॉर्म झालं गेलं असतं. हे का झालं गेलं असतं बिकॉज ऑफ द ग्लुटीन स्ट्रेंथ. ग्लुटीनचं जे प्रमाण असतं ते काहीतरी आपल्याला माहिती आहे गव्हामध्ये काहीतरी थोडंसं जास्त आढळतं किंवा काहीतरी जास्त प्रमाणात आपण तिकडे बघू शकतो. ते जर ज्वारी वगैरे असेल त्याच्यामध्ये काय कसं असतं ते प्रमाण कमी असतं. ठीक आहे. देन द फ्लॉवरिंग पोर्शन ऑफ वीट इज नोन ॲज द हेड एअर स्पाइक अँड द central zigzag axis is called as the ratio and spiculate are composed of the flower called the florets. ओके. टोटल काहीतरी की प्लांट जे आहे ना ते आपल्याला काहीतरी की 3 पार्टमध्ये डिवायडेड असं ते पाहायला मिळतं. फ्लावर ऑफ द वीट इज क्लोज बाय द लिमा अँड प्लिया अँड अवेम इज द एक्सटेंडिंग पोर्शन ऑफ द लिमा. ठीक आहे. थोडीशी अजून काहीतरी की एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे त्या संदर्भात पाहायला मिळते. पुढे मेज आहे त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर राहिलेले काहीतरी की जे बेसिकली क्रॉप्स असतील आणि त्यांचे काहीतरी काही कल्टिवेशन मेथड जे आहे आणि जी इन्फॉर्मेशन आहे रिमेनिंग ते आपण मग पुढच्या लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. आजच्यासाठी मी इकडे थांबूया आपण इथे. होप तुम्हाला इथं आपण डिस्कस केलेलं समजलेलं असेल. उद्या मग नेक्स्ट लेक्चरमध्ये इकडे काहीतरी की सेम टाईम तिकडे आपण भेटू आणि पुढे रिमेनिंग राहिलेला जो एरिया तो कवर करू. ठीक आहे. थांबूया मग आजच्यासाठी आपण इकडे. थँक्यू. थँक्स अ